नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आशा ऐकणे मला स्वागत आहे. बघा आपण शासकीय योजना हा टॉपिक बघतो. त्याचा आपण एक व्हिडिओ बघितला होता. पहिल्या व्हिडिओचा एक पार्ट आपण बघितला होता. आता आपल्याला तो व्हिडिओ कंप्लीट करायचा आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय केलं मागच्या व्हिडिओत आपण दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मितीच्या योजना आपण शिकून घेतल्या. आपल्याला आता या व्हिडिओमध्ये पेयजल आणि स्वच्छता याची योजना शिकायची. त्यानंतर निवारा, इंधन, वीज आणि रस्ते यांच्या योजना शिकायच्या आहेत. ग्रामीण विकास, शहरी विकास आणि बृहत योजना आपल्याला शिकायच्या आहेत. आता तुम्ही म्हणणार की एका व्हिडिओमध्ये एवढ्या तीन टॉपिकच्या किंवा इतक्या मोठ्या टॉपिकच्या योजना कसं काय कव्हर होतील? त्याचं कारण असं आहे, यांच्या योजना त्या मानाने कमी आहेत. दुसरी गोष्ट अशी, त्यांच्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस पण फार कमी आहेत. आयोगाने आतापर्यंत त्यावर फारच कमी प्रश्न विचारले आहेत किंवा सिलेक्टिव्ह योजनेवर परत परत प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे मी तुम्हाला शिकवताना सर्व योजना सांगेल, पण मी तुम्हाला सांगत चालेल की कोणत्या योजना एकदम महत्त्वाच्या आहेत आणि कोणत्या फक्त वाचून घ्यायच्या आहेत. त्यांच्यावर चान्सेस कमी आहेत प्रश्न विचारण्याचे. मग आपण त्याच प्रकारे सुरुवात करूया. पहिल्या ज्या योजना आहेत आपल्या, त्या पेयजल आणि स्वच्छता याच्या आहेत. आता ह्या दोन्ही योजना, दोन्ही प्रकारच्या योजना पुस्तकांमध्ये एकाच ठिकाणी लिहिलेल्या असतात. त्याचं कारण काय माहिती का? आपल्या देशामध्ये आधी ना एक मिनिस्ट्री होती, मिनिस्ट्री ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड सॅनिटेशन. आता ही जी मिनिस्ट्री होती, ही पाण्याच्या संबंधीच्या योजना पण आणायची, प्यायच्या पाण्याच्या आणि स्वच्छतेच्या संबंधीच्या योजना पण आणायची. नंतर हिचं कन्वर्जन 2019 मध्ये जलशक्ती मंत्रालयामध्ये झालं. जलशक्ती मंत्रालयामध्ये झालं. मग आता सुद्धा या जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गतच या दोन्ही प्रकारच्या योजना येतात, म्हणून ते आपण एकाच ठिकाणी शिकून घेत असतो. आपण पहिले काय करू, पेयजलाच्या योजनेपासून सुरुवात करूया. बघा, पेयजलाच्या योजनेपासून सुरुवात करूया. पहिली जी योजना होती ती होती ऍक्सलरेटेड रुरल वॉटर सप्लाय प्रोग्राम. काय काय समजते? गतिमान ग्रामीण पाण्याच्या पुरवठ्याची योजना. गतिमान ग्रामीण, आता या सर्व गावाच्या संबंधीच्या योजना आहेत, बरोबर. ग्रामीण म्हणजे रुरल वॉटर सप्लाय, पाण्याच्या पुरवठ्याच्या संबंधीची योजना. पहिली योजना आली 1972 मध्ये. नंतर 14 वर्ष काहीच झालं नाही. मग 1986 मध्ये आपण काय केलं, याचं रूपांतर केलं नॅशनल ड्रिंकिंग वॉटर मिशन मध्ये. ही योजना जास्त महत्वाची आहे. नॅशनल ड्रिंकिंग वॉटर मिशन मध्ये पहिले काय होतं माहिती का? या योजनेमध्ये असं होतं की जे दुष्काळग्रस्त खेडे आहेत ना, तिथपर्यंत आपल्याला पाणी पोहोचवायचं होतं. नंतर तिची व्याप्ती वाढवली गेली, तिचं नाव मिशन असं करण्यात आलं. लक्षात राहू द्या, या 1986 मध्ये 2 योजना आल्या या मंत्रालयाकडून. एक होतं हे ड्रिंकिंग वॉटर मिशन आणि दुसरं आलं टोटल सॅनिटेशन कॅम्पेन. हे पण त्याच वर्षी आलेलं आहे. म्हणजे या 2 महत्वपूर्ण योजना त्या वर्षी आल्या या मंत्रालयाकडून, पिण्याच्या पाण्याच्या संबंधी पण आणि सॅनिटेशन म्हणजे स्वच्छतेच्या कार्यक्रमासंबंधी पण. नंतर काय झालं माहिती का? 1991 ला आपल्याला माहिती आहे, राजीव गांधी यांची काय करण्यात आली, हत्या करण्यात आली, बरोबर. मग त्यांचं नाव देण्यात आलं, त्यांचं नाव देण्यात आलं या मिशनला. नाव काय होऊन गेलं? राजीव गांधी नॅशनल ड्रिंकिंग वॉटर मिशन 1991 मध्ये. नंतर एक वेगळा कार्यक्रम तयार करण्यात आला, त्याचं नाव होतं स्वजलधारा. त्याचं नाव होतं स्वजलधारा. 25 डिसेंबर 2002 ला हा कार्यक्रम आला. 2002 ला कोणाचं सरकार होतं? एनडीएचं सरकार होतं, म्हणजे अटलजी यांचं सरकार होतं. अटलजी यांचा बर्थडे डे 25 डिसेंबर, त्यांच्या जन्मदिवशी हा कार्यक्रम आला, स्वजलधारा 2002 मध्ये. याचं काय होतं माहिती का? यांच्यामध्ये आपण काय करायचं माहिती का? गावापर्यंत वॉटर सप्लाय घेऊन जायचो. याच्यामध्ये आपण काय केलं माहिती का? लोकांना पर्सनली बोरिंग पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. यामध्ये सरकार 80% पैसे टाकायचं, 20% त्या माणसाला पैसे द्यायला लागचे आणि त्याच्या घरासाठी पर्सनल बोरिंग यायची. आपल्या गावामध्ये बघा 2002 नंतर तुम्ही बऱ्यापैकी, आम्ही त्याला आमच्या जळगावमध्ये हापसे म्हणतो, बाकीकडे कूपनलिका म्हणता, विहिरी आणि कूपनलिका जास्त वाढायला लागल्या गावागावांमध्ये. तो या कार्यक्रमाचा फायदा होता. याच्यामुळे लोकांना काय झालं, गावामध्ये विहिरी आणि कूपनलिका यायला लागल्या. 10% खर्च ग्रामपंचायत तयार करायची गावातून आणि 90% केंद्र सरकार पैसे द्यायचं. अशा प्रकारचा हा कार्यक्रम होता स्वजलधारा. मग नंतर काय झालं, 2009 मध्ये या दोन्ही योजना एकत्र होऊन गेल्या आणि एक नवीन प्रोग्राम आला, म्हणजे त्याचं नाव बदलून टाकलं, नॅशनल रुरल ड्रिंकिंग वॉटर प्रोग्राम असं त्याचं नाव करण्यात आलं. या 2 योजना एकत्र आल्या 1 एप्रिल 2009 ला. आणि त्यानंतर मग मोदी सरकार आलं आणि 2019 मध्ये 15 ऑगस्टला याचं नाव बदलून काय करण्यात आलं, जल जीवन मिशन असं करण्यात आलं. याच वर्षी 2019 मध्ये जलशक्ती मंत्रालय पण आपण काय केलं, स्थापन केलं. त्या जुन्या मंत्रालयाला एकत्र करून जलशक्ती मंत्रालय, जल जीवन मिशन रुरल हे 2019 ला 15 ऑगस्टला तयार झालं. मग आता आपल्या देशामध्ये पिण्याच्या पाण्याच्या संबंधीची जी मोठी योजना चालू आहे किंवा मोठं अभियान चालू आहे, ते हे जल जीवन मिशन. हे शिकण्यासाठी आपल्याला जुन्या गोष्टी बघून घ्याव्या लागतात. बघू आपण. पहिले ऍक्सलरेटेड रुरल वॉटर सप्लाय प्रोग्राम हा आला कधी? 1972 मध्ये आला. दुष्काळग्रस्त खेड्यात मदत करणाऱ्या राज्यांच्या योजनांचा सहाय्य. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, आपण योजना 1979च्या पुढच्या योजना शिकणार आहे म्हटलं, पण त्याच्यापेक्षा जुना आहे बरं 1972चा.
जास्त काही त्याचं महत्व नाही आहे आपल्या सिलेबसच्या मनाने, पण येऊ शकतो प्रश्न कधी, कारण तो पहिला प्रोग्राम कसा पडतो आपल्याला तसा. ऍक्सेलरेटेड रुरल वॉटर सप्लाय प्रोग्राम 1972ला तो आला. दुष्काळग्रस्त खेड्यात मदत करणाऱ्या राज्यांच्या योजनांना सहाय्य. याच्यामध्ये काय होतं, डायरेक्ट ग्रामपंचायतींना किंवा गावांना काही मदत करण्यात येणार नव्हती. त्या राज्यांच्या योजना चालू आहेत दुष्काळग्रस्त भागासाठी, अशा राज्यांच्या योजनांना केंद्र सरकार पैसे देणार होतं. अशी ही पहिली योजना होती. त्यानंतर 1986ला 14 वर्षानंतर 1986ला नॅशनल ड्रिंकिंग वॉटर मिशन आलं. नॅशनल ड्रिंकिंग वॉटर मिशन आलं. याच्यामध्ये आपण असं ठरवलं आलं की आपल्या देशामध्ये 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण असं ठरवलं की 55 लिटर पाणी प्रत्येकाला भेटलं पाहिजे, एका माणसाला एका दिवसाला. त्याच्या आधी आपली मान्यता अशी होती की 40 लिटर पाणी प्रत्येक माणसाला भेटलं पाहिजे. मग 40 ते 55 लक्षात राहू द्या, 40 लिटर ते 55 लिटर पाणी एका माणसाला लागतं दिवसाला. तेवढं पाणी पुरवण्यासाठी हे अभियान स्थापन करण्यात आलं, नॅशनल ड्रिंकिंग वॉटर मिशन. नंतर याचं नाव 1991 मध्ये बदलून टाकण्यात आलं. मी तुम्हाला सांगितलं राजीव गांधी यांची हत्या झाली त्या वर्षी, म्हणून त्यांच्या सन्मानार्थ राजीव गांधी नॅशनल ड्रिंकिंग वॉटर मिशन. आता याच्यामध्ये थोडंसं आपण काय केलं, आपलं व्ह्यू थोडासा ब्रॉड केला. आधी कसं होतं, फक्त जिथे पाणी भेटायचं नाही किंवा दुष्काळग्रस्त भाग होतो ना, तिथेच आपण विचार करत होतो. आता आपण याचा थोडासा व्ह्यू ब्रॉड केला. आता आपण असं ठरवलं, जिथे पण 100 लोक राहत आहे अशा गावापर्यंत आपण काय केलं पाहिजे, पाणी पोहोचवलं पाहिजे. जिथे पण फक्त 100 लोक राहतात ना, त्या वस्तीपर्यंत सुद्धा आपलं पाण्याचा सप्लाय पोहोचला पाहिजे, असं थोडंसं ब्रॉड लक्ष आपण इथे ठेवलं. नंतर काय झालं, 2002 मध्ये 25 ऑगस्टला एक वेगळा कार्यक्रम आला, स्वजलधारा. या कार्यक्रमामध्ये काय होतं माहिती का, विकेंद्रित स्तरावर ग्रामपंचायत या ठिकाणी आपल्याला विहिरी आणि कूपनलिका द्यायच्या होत्या गावाला खोदून. मग अशा वेळेस गाव काय करायचं, म्हणजे ग्रामपंचायत 10% पैसा तयार करायचं आणि 90% केंद्र सरकार पैसे द्यायचं. मी तुम्हाला सांगितलं आपल्या गावात जे हापसे वगैरे तयार झालेत ना, ते याच योजनेच्या द्वारे आलेले आहेत. यामध्ये पर्सनल लोकांना सुद्धा स्वतःची बोरिंग खोदून दिली जायची. त्यामध्ये 20% खर्च त्या माणसाला करावा लागायचा, 80% केंद्र सरकार द्यायचं. अशा प्रकारची योजना होती. नंतर या दोन्ही योजना एकत्र झाल्या आणि मग आलं 2009 मध्ये नॅशनल रुरल ड्रिंकिंग वॉटर प्रोग्राम. याच्यामध्ये काय करण्यात आलं, याच्यामध्ये असं टार्गेट ठेवण्यात आलं की 40 ते 55 लिटर एका माणसाला रोज पाणी पोहोचलं पाहिजे. 3 लिटर पाणी आपल्याला प्यायला लागत असं लक्षात राहू द्या. 11वी पंचवार्षिक योजनेमध्ये आपण ठरवलं होतं. 11वी पंचवार्षिक योजना चालू आहे बघा 2009 मध्ये. वर्ल्ड बँकने या कार्यक्रमासाठी आपल्याला मदत केली. याच्या अंतर्गत 20 फेब्रुवारी 2018ला, म्हणजे याचं रूपांतर 10 वर्षानंतर जेव्हा जल जीवन मिशन होणार होतं त्याच्या 1 वर्ष पहिले, याच्या अंतर्गत 2018 मध्ये 20 फेब्रुवारीला स्वजल नावाचा कार्यक्रम तयार करण्यात आला. बघा आपल्या देशामध्ये आपण काय केलं माहिती का, जिल्ह्यांचं वर्गीकरण करून ठेवलंय. काही जिल्हे एकदम प्रगत आहेत, काही जिल्हे असे आहेत ना जे प्रगती करू शकतात पण तिथे सध्या तेवढा काय तेवढी त्यांची अजून प्रगती झालेली नाहीये. अशा जिल्ह्यांना आपण ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट म्हटलोय. हे जे ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आहेत यांच्यामध्ये अशी गोष्ट आहे की आपण 2018चं बोलतोय मी, त्यावेळेस अशी परिस्थिती होती की 43% गावांपर्यंत पाणी पोहोचून गेलेलं होतं आणि हे जे ऍस्पिरेशनल जिल्हे होते इथे फक्त 23% पाणी पोहोचलेलं होतं प्यायचं. मग अशा जिल्ह्यांना टार्गेट करून तिथे पाणी पोहोचवण्यासाठी आपण स्वजल नावाचा कार्यक्रम केला, जो की ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्टसाठी होता. हा 2018ला आला स्वजल कार्यक्रम. हा स्वजल कार्यक्रम आणि हा स्वजल धारा कार्यक्रम दोघे वेगळे आहेत. स्वजल धारा कार्यक्रम हा दोघे वेगळे आहेत बरं. स्वजल धारा हा वेगळा आहे आणि स्वजल कार्यक्रम वेगळा आहे. नंतर काय झालं, 10 वर्षानंतर जल जीवन मिशन हा कार्यक्रम आला 15 ऑगस्टला. याच्याने आपण याचं टॅगलाईन काय ठेवली, हर घर नल से जल. प्रत्येक घरी नळाने पाणी गेलं पाहिजे असं आपण काय ठेवलं, तिथे टार्गेट घोषवाक्य ठेवलं त्याचं. आपलं स्वप्न असं होतं की 5 वर्षामध्ये म्हणजे 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबापर्यंत आपलं नळाने पाणी पोहोचलं पाहिजे. यासाठी आपण जलशक्ती मंत्रालय पण स्थापन केलं 2019 मध्ये आणि जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना चालू झाली. आता याच्यामध्ये खर्च कसा व्हायचा माहिती का, 10% पैसे ग्रामपंचायत तयार करायची पाणी पोहोचण्यासाठी, 45% केंद्र सरकार खर्च करायचं आणि 45% राज्य सरकार पैसे खर्च करायचं. म्हणजे अजून पण करताय अशा प्रकारची योजना होती. 45, 45, 10 अशा प्रकारची योजना होती. आता बघा जसं जल जीवन मिशन ग्रामीण भागासाठी तयार करण्यात आलं बघा रुरल, तसं शहरासाठी पण मिशन तयार करण्यात आलं, जल जीवन मिशन अर्बन. हे याच्या 2 वर्षानंतर करण्यात आलं, म्हणजे कोविड संपल्यानंतर आपण हे मिशन जाहीर केलं 2021 मध्ये. याच्यामध्ये आपण सेम टार्गेट ठेवलं. तसं इथे टार्गेट काय होतं की 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबापर्यंत पाणी पोहोचवायचंय. तसं इथे सेम टार्गेट आहे, प्रत्येक पुढच्या 5 वर्षामध्ये प्रत्येक शहरी कुटुंबापर्यंत पाणी पोहोचवायचंय. मग दोघांचे टार्गेट सेम आहे, फक्त फरक असा आहे की इथे डेडलाईन काय असेल 2026 आणि इथे डेडलाईन काय आहे 2024, कारण हे 2 वर्ष पहिले चालू झालंय. बस एवढा ज्याच्यामधला फरक होता.
आता राज्यसेवा मेन्सला काही प्रश्न विचारलेले आहेत, त्यांचा काही डाटा मी आणलेला आहे. कंबाईनला चान्सेस फार कमी की याच्यावर प्रश्न येईल, पण कधी कधी आयोग काय करतं, मेन्सचे वाक्य डायरेक्ट रिपीट करून टाकतं. त्यामुळे या 2-3 गोष्टी आपल्याला माहित असलं पाहिजे. बघा, भारत सरकारने 3 वेळेस राष्ट्रीय जल धोरण जाहीर केलं. एक 1987 मध्ये, एक 2002 मध्ये आणि एक 2012 मध्ये. 1997, 87, 2002 आणि 2012. बघा, 1986 ला जेव्हा आपण हा मिशन लॉन्च केलं ना, त्याच्या पुढच्या वर्षीच आपण काय केलं, जल धोरण लॉन्च केलं. नंतर 2002 मध्ये लॉन्च केलं, ज्या वर्षी स्वजलधारा हा कार्यक्रम आला. आणि नंतर 2012 मध्ये पंचवार्षिक योजना चालू होणार होती 12वी, तेव्हा आपण हे तिसरं जल धोरण लॉन्च केलं होतं, म्हणजे आणलं होतं. याच्यावर एकदा प्रश्न विचारला होता आयोगाने. प्रश्न असा होता, 1978 ला राष्ट्रीय जल विज्ञान संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी कुठे स्थापन करण्यात आली, तर ती उत्तराखंडमध्ये रुरकी इथं स्थापन करण्यात आली होती 1978 मध्ये. एकदा राज्यसेवेला प्रश्न विचारला होता. एवढा डीप प्रश्न काही कंबाईनला येणार नाही, पण विचारलाय म्हणून माहित असलं पाहिजे. मग जल धोरण 3 वेळेस आलं, 87. का बरं? कारण हे मिशन आपण लॉन्च केलं होतं त्याच्या पुढच्या वर्षी. नंतर 2002 कारण आपण स्वजलधारा कार्यक्रम आणला होता. आणि तिसरं 2012 जेव्हा आपली शेवटची पंचवार्षिक योजना सुरू होणार होती. 3 वेळेस जल धोरण आलं. नंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी कुठे स्थापन झाली, रुरकीमध्ये. कधी? 1978 मध्ये. 22 मार्चला विश्व जल दिन म्हणून आपण साजरा करत असतो. हे 3 दिवस फार महत्वाचे. बघा, 21 मार्च, मार्च महिन्याचं बोलतोय मी, 21 मार्च, 22 मार्च, 23 मार्च हे 3 लक्षात राहू द्या. व ज ह असं लक्षात राहू द्या. 21 मार्च हा आपण वन दिन म्हणून साजरा करतो. 22 मार्च आपण जल दिन म्हणून साजरा करतो. आणि 23 मार्च आपण हवामान दिन म्हणून हवा दिन म्हणून साजरा करतो. आय थिंक बरोबर. वजह ह म्हणजे हवामान, हवा दिन आहे आय थिंक तो. म्हणजे 3 दिवस पाठ करून घ्या, वजह. आणि 24 मार्चवर आयोगाने प्रश्न विचारला होता. हा आपला भारताचा दिन आहे, सर्व विश्ववाले दिन आहेत. आणि 24 मार्चला आपण कोणता दिवस, क्षय रोग म्हणून आपण साजरा करतो. 2019 ला आयोगाने त्याच्यावर प्रश्न विचारला होता, कारण त्या वर्षी 2024 ला कंबाईनची एक्झाम होती. मग आता यावर्षी कधी आहे, एक आपली राज्यसभा 1 डिसेंबरला, नंतर एक आहे 5 जानेवारीला आणि एक आहे 2 फेब्रुवारीला. हे तिन्ही दिवशी कोणते मोठे दिवस आहेत एकदा पाठ करून जायच्या, आयोग विचारू शकतो. पुढे 2013 ला युनोने आंतरराष्ट्रीय जल आणि सहकार वर्ष घोषित केलं होतं 2013 ला. बस या काही फॅक्च्युअल गोष्टी ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारला तर विचारू शकतो, पण चान्सेस कमी याच्यावर प्रश्न येईल असं. हे महत्वाचं आहे की जल जीवन मिशन रुरल कधी आलं, 15 ऑगस्ट 2019 ला. काय आपलं टार्गेट होतं, 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबापर्यंत पाणी पोहोचवायचं. कोणतं मंत्रालय, जल शक्ती मंत्रालय. आणि टॅगलाईन काय होती, हर घर नल से जल. बरोबर. असं हे पाण्याच्या संबंधीच्या आपल्या योजना होत्या. महाराष्ट्र शासनाने काही योजना आणल्या का पाण्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी, बघू आपण. 2016 मध्ये महाराष्ट्र सरकारने एक मिशन जाहीर केलं, म्हणजे प्रोग्राम जाहीर केला, महाराष्ट्र रुरल ड्रिंकिंग वॉटर प्रोग्राम 2016 मध्ये. म्हणजे नॅशनल रुरल ड्रिंकिंग वॉटर प्रोग्राम कधी आला, 2009 मध्ये. आणि 2016 मध्ये महाराष्ट्राने आणला. आणि 2019 ला केंद्र सरकारने त्याचं नाव बदलून काय करून टाकलं, जल जीवन मिशन. याच्यामध्ये आपण काय टार्गेट ठेवलं होतं, 4 वर्षानंतर, म्हणजे 4 वर्षापर्यंत 2020 पर्यंत जिथे पण पाणी पोहोचलं नाही महाराष्ट्रामध्ये, त्या घरापर्यंत पाणी आपल्याला पोहोचवायचं होतं. नंतर कोविड आला, आपण 2 वर्ष अजून मुदत वाढवली. 2022 पर्यंत आपण या योजनेला मुदत वाढ दिलेली आहे. नंतर 2002 मध्ये आधीच्या महाराष्ट्र सरकारने एक योजना आणली होती. ती योजना अशी होती, शिवकालीन पाणी साठवण योजना. शिवाजी महाराजांच्या काळात पाणी जसं साठवलं जायचं तशी योजना. 2009 नंतर हिचं विलिनीकरण झालं नॅशनल रुरल ड्रिंकिंग वॉटर प्रोग्राम मध्ये. याच्यामध्ये असं होतं, पारंपरिक व अपारंपरिक योजनांद्वारे पाण्याचे संधारण करणं. बघा, शिवाजी महाराजांच्या काळात पाणी कसं अडवलं जात असेल. आपला महाराष्ट्र हा दुष्काळग्रस्त भाग आहे आधीपासूनच. बरोबर. जिथे महाराजांचं राज्य होतं, समजा इकडे सह्याद्री पर्वत, तिथे पाण्याची फारच कमतरता आहे. त्या साईडला कोकणात पाणी पडतो, पण इकडे पाणी कमी पडतो पुण्याच्या साईडला. बरोबर. मग आधीपासूनच पाण्याची कमतरता होती. मग अशा काय केलं जायचं, ते छतावर पाणी पडतंय ते साठवलं जायचं, किंवा काही विहिरी खोदून, म्हणजे अंडरग्राऊंड पाणी थोडंसं साठवलं जायचं. कूपनलिका त्याला काय म्हणतात, तिकडे टिअरी म्हणतात. आपल्याकडे त्यांना आपण छोट्याशा विहिरी म्हणू किंवा असं हौद म्हणू, त्याच्यामध्ये पाणी साठवलं जायचं. म्हणजे पावसाचं पाणी साठवून आपण दिवस काढायचो. बरोबर. त्या प्रकारची योजना आपल्या सरकारने आणली की छतावरचं पाणी किंवा इतर पाणी आपण साठवून पाणी वाढवलं गेलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये. अशा प्रकारची ती योजना होती. कारण एकदा ते वाहून गेलं, मग ते नदीसोबत डायरेक्ट समुद्रापर्यंत वाहून जातं. मग त्याला संधारण करून ठेवण्यासाठी ही योजना होती. म्हणजे पारंपरिक आणि अपारंपरिक पद्धतीने आपल्याला पाणी साठवायचं होतं. त्यानंतर 2008 मध्ये आपण एक अभियान आणलं. काय होतं ते, महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियान.
महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियान 2008 मध्ये आलं. हे कोणासाठी होतं? एससी व नवबुद्ध कुटुंबांना नळ जोडणी करून द्यायची होती गावामध्ये आणि त्यांना वैयक्तिक शौचालय बांधून द्यायचं होतं. महाराष्ट्र सरकारने ही योजना आणलेली होती. आता त्याच वर्षी शहरामध्ये सुद्धा एससी व नवबुद्ध कुटुंबासाठी एक काय म्हणता पाण्याची आणि याची योजना आलेली होती. बरं, कशाची? पाण्याची आणि शौचालयाची एक योजना आलेली होती त्याच वर्षी शहरासाठी. पण ग्रामीणसाठी योजना कोणती? महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियान. चान्सेस कमी आहे की यांच्यावर प्रश्न येईल असं, पण आला तर माहित असलं पाहिजे आपल्याला. चान्सेस कमी आहे याच्यावर प्रश्न येईल असं. आता येऊ आपण स्वच्छतेच्या प्रोग्रामकडे. पहिला प्रोग्राम जो महत्वाचा आहे तो आहे सेंट्रल. अरे हा, माझ्याने एक गोष्ट चुकीची सांगितली गेली. माझ्याने असं सांगितलं गेलं होतं की 1986 ला आपण टोटल सॅनिटेशन कॅम्पेन आणलं. नाही, पहिला प्रोग्राम होता तो सेंट्रल रुरल सॅनिटेशन प्रोग्राम. हा आला होता 1986 मध्ये. ते माझ्याने चुकीचं बोललं गेलं. बघा, पहिली जी योजना आली ती होती सेंट्रल, म्हणजे याच्या आधी पण योजना होत्या, पण ज्या मेजर योजना आहेत त्या सेंट्रल रुरल सॅनिटेशन प्रोग्राम. कधी आला तो? 1986 मध्ये. केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम कधी आला? 1986 मध्ये. त्याच वर्षी आपण ड्रिंकिंग मिशन जाहीर केलं होतं. नंतर काय झालं? 13 वर्ष काहीच झालं नाही. 13 वर्ष काहीच झालं नाही. जसं इकडे बघा, इकडे 14 वर्ष काहीच झालं नव्हतं. इकडे 14 वर्ष काहीच झालं नाही पहिल्या योजनेनंतर, तसं इथे 13 वर्ष काहीच झालेलं नाही. 13 वर्ष काहीच झालेलं नाही. इकडे 14चा गॅप आहे, तिकडे 13चा गॅप आहे. 1999 मध्ये आपण काय केलं? टोटल सॅनिटेशन कॅम्पेन आणलं. टोटल सॅनिटेशन कॅम्पेन आणलं. तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. बघा, 1999 मध्ये बघा 999 टोटल 9 आहे का नाही? मग टोटल सॅनिटेशन कॅम्पेन हे 1999 असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. याचं काही लॉजिक नाही, पण असं तुम्ही लक्षात राहू द्या, तुम्हाला पेपरला कामात येईल ते. नंतर काय झालं माहिती का? 2012 मध्ये, म्हणजे 13 वर्षानंतर अजून बघा, पहिले पण 13 वर्षाचा गॅप आहे, नंतर पण 13 वर्षाचा गॅप आहे. 2012 मध्ये याचं रूपांतर झालं निर्मल भारत अभियानमध्ये. निर्मल भारत अभियान. निर्मल यामधला मल याचा अर्थ काय? मळ, म्हणजे दूषित खराब गोष्टी, बरोबर. निर्मळ, जिथे पण निर्मल शब्द येईल तो शौचालयासंबंधी किंवा स्वच्छतेच्या संबंधी लक्षात राहू द्या. 2012 मध्ये निर्मल अभियान आलं. नंतर याचं रूपांतर कशामध्ये झालं? मग स्वच्छ भारत मिशन मध्ये. कधी झालं ते? 2 ऑक्टोबर 2014 मध्ये. म्हणजे मोदीजी आल्यानंतर त्यांनी त्याच वर्षी हा कार्यक्रम आला होता, निर्मल भारत स्वच्छ भारत मिशन. त्याच्यामध्ये गांधीजींचा चष्मा आपल्याला दिसतो बघा, त्या याची खून येते त्या कार्यक्रमाची, गांधीजींचा चष्मा. तर स्वच्छ भारत मिशन 2014 ला कधी आलं? गांधी जयंतीला आलं, 2 ऑक्टोबरला. बस एवढ्या योजना एका संबंधी, स्वच्छतेच्या संबंधी. बघू आपण एक एक करून. पहिली योजना CRSP 1986 ला सुरुवात झाली. याच्यामध्ये काय होतं? मुख्यतः जे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहेत त्यांना आपल्याला सबसिडीद्वारे शौचालय उभारून द्यायचे होते. म्हणजे काही पैसे ते भरतील, काही पैसे सरकार भरेल. नंतर काय झालं? 13 वर्षानंतर याचं रूपांतर झालं टोटल सॅनिटेशन कॅम्पेन मध्ये. याच्यामध्ये काय झालं माहिती का? आता बघा, याच्यामध्ये काय होतं? आपण लोकांच्या घरांना टार्गेट करत होतो. गरीब लोकांना आपल्याला काय करून द्यायचं होतं? शौचालय बांधून द्यायचं होतं. आता त्याच्या पुढच्या योजनेमध्ये काय केलं आपण? घरांना टार्गेट करण्यापेक्षा आपण डायरेक्ट पूर्ण गावाला टार्गेट केलंय. हा एक मोठा बदल होता. त्याच्यामुळे आपण काय म्हटलो? टोटल सॅनिटेशन कॅम्पेन म्हटलो. आता आपल्याला पूर्ण गावाच्या गाव शौचालय मुक्त करायचे होते, म्हणजे हगणदारी मुक्त करायचे होते. बघू आपण. 1999 मध्ये टोटल सॅनिटेशन कॅम्पेन आलं. याचा टार्गेट काय होतं? 2012 अखेर ग्रामीण भागातील सर्वांना स्वच्छतेच्या सुविधा पुरवणं. 2012 का टार्गेट ठेवलं होतं आपण? कारण त्या वर्षी 11वी पंचवार्षिक योजना संपणार होती. 11वी पंचवार्षिक योजना कधी संपणार होती? 2012 ला संपणार होती. तोपर्यंतचं आपलं टार्गेट होतं. काय टार्गेट होतं? की ग्रामीण भागात स्वच्छतेच्या सुविधा पोहोचवायच्या. नंतर परत टार्गेट एक्सटेंड झालं 12व्या पंचवार्षिक योजने संपेपर्यंत. 12वी योजना कधी संपणार होती? 2017 पर्यंत. मग 2017 पर्यंत आपण याला काय केलं? वाढ केलं. त्यानंतर याच्यामध्ये काय होतं? कॅम्पेनमध्ये आपण निर्मल ग्राम पुरस्कार द्यायला लागलो. मग आता हे जे पुरस्कार होते हे ग्रामपंचायतींना दिले जायचे, तालुक्याच्या ठिकाणी दिले जायचे, जिल्ह्यांच्या ठिकाणी दिले जायचे. महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर तालुक्यात सर्वात जास्त काय, म्हणजे तो जिल्हा आहे पण त्या तालुक्यात सर्वात जास्त काय मिळाले होते? पुरस्कार मिळालेले होते. त्याच्यावर काही प्रश्न येणार नाही, पण माहित असला पाहिजे. निर्मल ग्राम पुरस्कार आपल्या सरकारने जाहीर केले. का बरं? कारण ज्या ग्रामपंचायत खरंच काम करतायत त्यांना मोटिवेशन मिळालं पाहिजे. ज्या तालुक्याच्या पंचायत समित्या काम करताय, जिल्ह्याचे जिल्हा परिषद काम करताय, त्यांना मोटिवेशन मिळालं पाहिजे आणि त्यांचा आदर्श बाकी गावांनी घेतला पाहिजे. म्हणून निर्मल ग्राम पुरस्कार आपण या अंतर्गत जाहीर केले. पुढे नंतर मग परत 13 वर्ष काहीच झालं नाही समजा तुम्ही. 13 वर्षानंतर याचं रूपांतर झालं निर्मल भारत अभियानमध्ये. कधी? 1 एप्रिल 2012 ला. आता काय ठरवलं आपण टार्गेट? संपूर्ण देशात 2022 पर्यंत ग्रामीण स्वच्छता प्राप्त करणे. आता आपण 10 वर्षाची डेडलाईन ठेवली. 2012 पर्यंत आपल्याला काय करायचं? आता संपूर्ण देशात, म्हणजे कसं होतं माहिती का? याचं रूपांतर जरी निर्मल भारत अभियान मध्ये झालं
तर याच्या अंतर्गत ही योजना चालूच होती. मग आता याचं टार्गेट असं होतं की 2022 पर्यंत आपल्याला काही पण करून ग्रामीण भागात स्वच्छता मिळवायचीच होती. नंतर मग काय झालं, मोदीजी आले 2 वर्षानंतर आणि त्यांनी 2 ऑक्टोबरला याचं रूपांतर केलं स्वच्छ भारत अभियानमध्ये. तिचा वाटा कसा होता, 60-40 असा वाटा होता. केंद्र सरकार 60% पैसे खर्च करायचं, 40% पैसे राज्य सरकार खर्च करायचं. आता मी काय सांगतो विश्वास आहे का, जे आपण योजनेमध्ये मी तुम्हाला असं सांगितलंय ना, की 60-40 वाटा आहे. ते लक्षात राहू द्या. ते पण पर्वतीय राज्य आहेत, हिमालयीन राज्य आहेत, सिक्कीम वगैरे, अरुणाचल प्रदेश या ठिकाणी राज्यांकडे पैशाचा वाटा कमी असतो. केंद्र सरकार जास्त खर्च करतं. मग अशा राज्यांसाठी तो वाटा नेहमी काय असतो, 90:10 असतो. हे लक्षात राहू द्या. मी हे काही लिहिलं नाही प्रत्येक ठिकाणी जागेला वाचवण्यासाठी, पण तिथे पण 60-40 असं मी लिहिलं ना नॉर्मल राज्यांसाठी. तिथे जे हिमालयीन राज्य आहे, पर्वतीय राज्य आहे, तिथे केंद्र सरकार 90% खर्च उचलत असतं. तिथे 90-10 अशी हे असते, काय म्हणता हे असतो तो काय म्हणता प्रोपोर्शन असतं. आता आपण स्वच्छ भारत मिशन बद्दल ऐकून घेऊ, वाचून घेऊ. बघा, 2 ठिकाणी आलं. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण सुद्धा आहे आपल्याला माहिती, आणि शहरी सुद्धा आहे. स्वच्छ भारत मिशन मध्ये ग्रामीण जे मिशन चालतं ते कोणतं मंत्रालय चालवतं, जलशक्ती मंत्रालय चालवत असतं. आणि जे शहरी आहे अभियान हे कोणतं मंत्रालय बघतं, गृह व शहरी कार्य मंत्रालय ते बघत असतं. 2019 पर्यंत आपल्याला भारताला स्वच्छ करायचं होतं 5 वर्षामध्ये. आता स्वच्छ भारत मिशनने काय केलं माहिती का, बाकीच्या ज्या आपल्या योजना होत्या ना मोठ्या मोठ्या, त्यांच्याबरोबर कोलॅबरेट करून त्यांच्यासाठी एक वेगळं काय छोटे छोटे प्रयोग सुरू केले. जसं एक मोठं आपलं अभियान होतं नॅशनल हेल्थ मिशन, राष्ट्रीय आरोग्य मिशन. याच्यासोबत स्वच्छ भारत मिशनने कोलॅबरेट केलं आणि एक काय केलं, एक प्रोग्राम केला, त्याचं नाव होतं स्वच्छ स्वस्त सर्वत्र, SSS, स्वच्छ स्वस्त सर्वत्र. पुढे म्हणजे स्वच्छ कोणाचं, स्वच्छ भारतचं, स्वस्त कोणाचं, हेल्थ मिशनचं, आणि सर्वत्र म्हणजे सर्वीकडे. पुढचं स्वच्छ भारत मिशनने सर्व शिक्षा अभियान बरोबर कोलॅबरेट केलं आणि स्वच्छ बच्चे स्वस्थ भारत असं एक काय केलं प्रोग्राम काढला. स्वच्छ बच्चे स्वस्थ भारत सर्व शिक्षा अभियान, लहान मुलांचा शिक्षणाचा कार्यक्रम आहे. नंतर स्वच्छ भारत मिशनने ICDS योजनेबरोबर म्हणजे तो इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम आहे ती, याच्यासोबत काय केलं, कोलॅबरेट केलं आणि अंगणवाडी स्वच्छता हा कार्यक्रम चालू केला. स्वच्छ भारत मिशनने रेल्वे मंत्रालयासोबत कोलॅबरेट केलं आणि रेल्वे स्वच्छता हा प्रोग्राम चालू केला. असं काही येणार नाही प्रश्न, पण माहित असलं पाहिजे आपल्याला. स्वच्छ भारत मिशनने बाकी वेगवेगळ्या योजनांना कोलॅबरेट केलं, मोठ्या मोठ्या फ्लॅगशिप, आणि तिथे ते काय केले, स्वच्छतेची थोडीशी काय केली, त्यांना सांगितलं, मोटिवेट केलं की तुम्ही असं असं करा असं. त्यासाठी त्यांनी एक स्पेशल छोटी छोटी कार्यक्रम पण लॉन्च केलेले आहेत. आता प्रश्न कशावर येतील बघा, आयोगाने ह्या गोष्टी विचारून टाकल्या आहेत. आता चान्सेस कमी की याच्यावर प्रश्न विचारायला आयोग, पण आयोग दरवर्षी किंवा 1-2 वर्षानंतर याच्यावर प्रश्न विचारतं. स्वच्छ भारत सर्वेक्षण. मग तुम्हाला आता करंट मध्ये एवढं वाचायचंय, स्वच्छ भारत सर्वेक्षण याच्यामध्ये काय काय वाचायचं, की यावर्षी कोणतं राज्य 1 नंबर आहे, त्यामध्ये कोणतं गाव 1 नंबर आहे. पुढे शहरामध्ये कोणतं राज्य, शहरासाठी कोणत्या राज्याने 1 नंबर मिळवला आहे, आणि कोणतं काय म्हणता कोणत्या राज्याने 1 नंबर मिळवला, आणि त्यामध्ये कोणतं शहर 1 नंबर आहे, हे सर्व तुम्हाला बघायचंय. इंदोर हे जनरली 1 नंबर जातं, पण नाही काय आलं तर इंदोरला गोल करून द्या. पण या वर्षाचा नवीन रिपोर्ट तुम्ही वाचा करंटमध्ये, कारण त्याच्यावर चान्सेस फार जास्त आहे प्रश्न विचारायचे. योजनांवर प्रश्न विचारायचे चान्सेस फार कमी आहे, पण या सर्वेक्षणावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस फार जास्त आहे. तुम्हाला ते करंटमध्ये वाचायचं, एवढं एक लक्षात राहू द्या. एक गोष्ट मला सांगताना आठवण बोलली, ती बरं झालं आठवण आली, ती अशी होती की बघा, आपण हे टार्गेट ठेवलं होतं बघा, जल जीवन मिशन मध्ये काय टार्गेट होतं, जल जीवन मिशन मध्ये आपण टार्गेट ठेवलं होतं हर घर नल से जल. कोणत्या राज्याने हे पूर्ण केलं होतं, तो गोवाने हे सर्वात पहिले पूर्ण केलं. बरं, गोवा हे पहिलं राज्य ठरलं ज्यांनी प्रत्येक घरी नळ लावून दाखवला आणि चांगलं पाणी लोकांना दिलं. हर घर नल से जल हे गोव्याने पहिल्यांदा पूर्ण केलं, हे लक्षात राहू द्या. एवढे होते कशाचं, स्वच्छतेच्या योजना, काही जास्त नाही. तुम्हाला सांगतो मी, पाण्याच्या संबंधीचं जल जीवन मिशन आणि याच्या संबंधीचं स्वच्छ भारत मिशन, या 2 तरी वाचून घ्या. बाकी जुन्या नाही आठवलं तरी चालतील. आता आपण कुठे आलो, आता आपण निवाराच्या संबंधीच्या योजना बघणार आहे. निवारा घर हाऊसिंग गावासाठी आहे इकडच्या योजना, आणि शहरासाठीच्या इकडच्या योजना आहे. पहिले आपण ग्रामीण थोडंसं बघून घेऊ. 1985 ला आपण काय केलं माहिती का, इंदिरा आवास योजना आणली. तुम्हाला आठवत असेल, मी तुम्हाला सांगितलं होतं 1983 ला आपण काय केलं माहिती का, एक योजना आणली RLEGP, त्याला आपण काय म्हणतो, रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. याच्या आधी पण भारत सरकार कार्यक्रम राबवत होतं लोकांना घर देण्यासाठी. 1957 ला पहिल्यांदा आपण घरांसाठी कार्यक्रम लॉन्च केला होता. कोणासाठी तुम्हाला माहिती आहे, 1950 ला म्हणजे 47 ला आपली फाळणी झाली, त्यानंतर लोक इकडून तिकडे जातच होते, तिकडून इकडे येतच होते. या विस्थापित लोकांना बसवण्यासाठी सरकारने घरं बांधण्याची सुरुवात केली.
एवढे पैसे आपल्या देशाकडे नव्हते, पण तरी आपण प्रयत्न केला की जेवढ्यांना घर बांधता येईल तेवढं बांधून द्यायचं. काहींना जुने घर असेल त्यांना ते पक्के करून द्यायचे, असं आपण काम सुरू केलं. 1972 पर्यंत आपण 4-5 लाख घर बांधले. कमी होते ते, पण तरी पण त्या मानाने बरेच होते. मग त्यानंतर 1983 ला जी RLEGP योजना होती, तिच्या अंतर्गत 2 वर्षानंतर आपण योजना आणली इंदिरा आवास योजना 1985 मध्ये. इंदिरा आवास योजना आपण आणली आणि बघा, या योजनेचं मेन काम काय होतं माहिती का? हे जे रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट जनरेशनमध्ये जे लोकांना मजुरी मिळायची ना, त्यात काही पैसे सरकार द्यायचं आणि काही पैशांचे कामं करून घ्यायचं. त्यांचं घर बांधून देतील, घराची मरम्मत करून देतील, अशी ती योजना चालू झाली. नंतर मग सरकारने घरं द्यायला सुरुवात केली. मग घरांमध्ये पहिलं टार्गेट जे होतं, ते होतं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे लोक. त्यांना टार्गेट करून पहिले घरं देण्यात आले. नंतर त्यामध्ये इतर गोष्टी पण ऍड होत गेल्या. अशी ही पहिली योजना आली 1985 मध्ये. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की 1989 ला काय झालं होतं? 1989 ला जवाहर रोजगार योजना आली आणि जवाहर रोजगार योजनेमध्ये ही RLGP काय होऊन गेली? मर्ज होऊन गेली. मग आता ही जर मर्ज होऊन गेली, मग इंदिरा आवास योजना पण तिच्यामध्ये चालली गेली. 1989 पासून जवाहर रोजगार योजनेमध्येच ती चालू होती. जवाहर रोजगार योजनेमध्ये आज सांगून ठेवलं होतं सरकारने की 6% पैसे तुम्हाला इंदिरा आवास योजनेवर खर्च करायचे आहेत या योजनेचे, असं सरकारने सांगून ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये पण 4% पैसे तुम्हाला कोणावर खर्च करायचे? SC ST आणि जे आधीचे लोक होते, त्यांना आपण काय म्हणतो बेनिफिशरी, त्यांच्यावरच खर्च करायचे होते. नंतर त्यामध्ये मग 1993 नंतर 91 नंतर अजून बरेच लोक ऍड होऊन गेलेले होते, असं त्यामध्ये सांगून ठेवलं होतं. एवढं डिटेल काही वाचायची गरज नाही, पण लक्षात राहू द्या ही जवाहर रोजगार योजनेचा भाग झाली 1989 मध्ये. 1996 ला ती मात्र वेगळी होऊन गेली 1 जानेवारीला. 1996 पासून इंदिरा आवास योजना ही स्वतंत्र योजना म्हणून काय झाली? आपल्या भारतामध्ये लागू झाली. नंतर मग 1999 मध्ये आपण समग्र आवास योजना आणली. काय फरक आहे? नावामध्येच फरक समजतोय. इंदिरा आवास योजना ही एका माणसाला घर बांधून द्यायची, त्याच्या कुटुंबाला घर बांधून द्यायची. समग्र आवास योजना हिच्यामध्ये समग्र गोष्टीचा विचार केला जातो. घरामध्ये काही फक्त 4 भिंती लागत नाही. घरामध्ये पाण्याची सोय पाहिजे, घरामध्ये लाईट पाहिजे, घरामध्ये रस्ता पाहिजे घरापर्यंत. या सर्व गोष्टींसाठी ही योजना आली होती की घराला सर्व सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे, जेवढ्या लागतात तेवढ्या बेसिक. त्यासाठी आली समग्र आवास योजना. नंतर काय झालं? या दोन्ही योजना एकत्र केल्या आणि मग मोदी सरकारने याचं नाव बदलून 2016 मध्ये काय केलं? प्रधानमंत्री आवास योजना आणली ग्रामीण भागासाठी. कधी? 20 नोव्हेंबर 2016 ला. 20 नोव्हेंबर 2016 ला आपण काय केलं? प्रधानमंत्री आवास योजना आणली रुरल. बस 3च योजना आपल्याला शिकायची आहे ग्रामीणसाठी. आता येऊ आपण इकडे शहरीकडे. शहरी निवाऱ्याची पहिली योजना होती वाल्मिकी आंबेडकर आवास योजना. वाल्मिकी आंबेडकर आवास योजना आली 2001 मध्ये, ही आपण लॉन्च केली. म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने ती लॉन्च केली, वाल्मिकी आंबेडकर आवास योजना शहरासाठी. याच्यामध्ये काय होतं? झोपडपट्टींमध्ये घरं बांधून द्यायची, आपल्याला तिचं पुनर्वसन करायचं होतं. त्यानंतर काय झालं? 2005 मध्ये एक मोठा कार्यक्रम आपल्या देशामध्ये आला शहरासाठी. लक्षात राहू द्या 2005 हे वर्ष फार महत्वाचं आहे. त्या वर्षी 2 कार्यक्रम आले, एक ग्रामीण भारतासाठी आणि एक शहरी भारतासाठी. ग्रामीण भारतासाठी जो कार्यक्रम होता तो होता भारत निर्माण, जो आपल्याला बघायचा आहे पुढे. आणि शहरी भागासाठी जो आला तो होता जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन, पुनरुत्थान अभियान आलं ते जवाहरलाल नेहरू शहरी पुनरुत्थान अभियान. मग 2005 मध्ये या 2 मोठ्या योजना आल्या. ही जी शहरासाठीची जी योजना होती तिच्या अंतर्गत एक योजना चालू झाली घरांसाठी. म्हणजे शहराचा विकास करायचा होता, तिच्यामधली एक योजना होती जे की घरांच्या विकासासाठी होती. ती होती अशी इंटिग्रेटेड हाऊस अँड स्लम डेव्हलपमेंट. म्हणजे झोपडपट्टीचा विकास करायचा होता, तिथे घरं बांधायचे होते. इंटिग्रेटेड हाऊस अँड स्लम डेव्हलपमेंट प्रोग्राम हा JNNURM च्या अंतर्गत आला. नंतर काय झालं? नंतर इकडे आलं राजीव आवास योजना. नंतर 2011 मध्ये आली राजीव आवास योजना. ही पण एक आवास योजना होती, ही पण शहरातल्या लोकांसाठी घर बांधण्यासाठी होती. या दोन्ही योजना एकत्र आल्या आणि मग 2015 मध्ये आपण काय केलं? प्रधानमंत्री आवास योजना आणली मोदीजींनी अर्बनसाठी. मग आता इकडे बघा, शहरासाठी जी योजना आली प्रधानमंत्री आवास योजना, ती अगोदर आली. कधी आली ती? 25 जून 2015 ला आली. आणि त्याच्या पुढच्या वर्षी 20 नोव्हेंबरला काय आली? प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागासाठी आली. इथे शहरी योजना अगोदर आली 2015 मध्ये, ग्रामीण भागासाठी नंतर आलेली दिसते आपल्याला. बस बघू आपण या सर्व योजना. पहिले आपण ग्रामीणच्या गोष्टी बघून घेऊ. बघा, पहिली होती इंदिरा आवास योजना. हिच्यामध्ये 1985 ती लॉन्च झाली. 75-25 असा सुरुवातीला टक्केवारी होती. एकदा राज्य सेवा आयोगाने हा प्रश्न विचारला होता. 75% पैसे केंद्र सरकार द्यायचं, 25% राज्य सरकार. आणि मी तुम्हाला सांगितलंय असं कोणताही टक्केवारी असलं
पर्वतीय भागासाठी काय म्हणते 100%, 90/10 आहे. पुढे हिच्यामध्ये तसं नव्हतं, सॉरी 90/10 नाही म्हणता येणार, कारण हिच्यामध्ये सरकार डायरेक्ट पैसे देतंय. समजेल तुम्हाला, पुढे सांगतोच मी. 1985 मध्ये ही योजना आली, तेव्हा कोणत्या योजनेचा भाग होती? ही ग्रामीण भूमिहीन मजुरांसाठीचा जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी होती. नंतर काय झालं 1989 मध्ये हीच योजना जेव्हा रोजगार योजनेमध्ये मर्ज होऊन गेली, 1 जानेवारी 1996 ला इंदिरा आवास योजना स्वतंत्र योजना म्हणून बाहेर आली. ही कोणासाठी होती? स्पेशली सुरुवातीला ही कोणासाठी होती माहिती का? फक्त SC ST म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या समाजासाठी घर बांधून देणं अशी योजना होती. नंतर वेठ बिगार हे त्याच्यामध्ये होते. वेठ बिगार म्हणजे बंधक मजूर, ज्यांना फ्री केलेलं होतं, अशा लोकांना ही योजना होती. नंतर याच्यामध्ये अनेक लोक ऍड होत गेले 1993 नंतर. कोण कोण? बघा, माजी सैनिक, त्यांना घर बांधून देण्यात आले. जे सैनिकांच्या विधवा होत्या, ज्यांचे सैनिक शहीद झाले, जे सैनिक शहीद झाले त्यांच्या बायकांसाठी घर बांधून द्यायचे होते. नंतर ती दारिद्र्य रेषेखाली सर्वांसाठी खुली करून दिली 1993 मध्ये. म्हणजे सर्वच ग्रामीण लोक त्यामध्ये येऊन गेले. ग्रामीण घर नसलेले सर्वच BPL लोक त्यामध्ये येऊन गेले आणि विधवा, शहीद हे सर्व आणि सैनिक, माजी सैनिक या सर्व त्यामध्ये बरेच लोक ऍड होऊन गेले. काही पाठ करायची गरज नाही. पण तरी सुद्धा पहिला फोकस कोणावर होता? SC ST आणि वेठ बिगार लोकांवरच पहिला फोकस होता, कारण ती पहिले त्यांच्यासाठी झालेली होती. नंतर काय झालं 1999 मध्ये समग्र आवास योजना आली आणि ही योजना कोणावर बेस होती? 1998 ला एक आपण सरकारने धोरण आणलं होतं, राष्ट्रीय आवास आणि अधिवास धोरण, त्याच्यावरती बेस होती. याच्यात काय होतं माहिती का? समग्र आवास योजनेमध्ये घरासोबत पाणी पुरवठा, लाईट, इंधन, रस्ता या सर्वांचा सोय करून द्यायची होती, शौचालय वगैरे, अशी समग्र आवासची योजना होती. काही पाठ करायची गरज नाही. पण याच्यामध्ये फक्त घर नव्हतं बरं, बाकी सर्व गोष्टी होत्या. नंतर मग या दोघांना एकत्र केलं आणि प्रधानमंत्री रोजगार योजना आली. प्रधानमंत्री आवास योजना आली, सॉरी, प्रधानमंत्री आवास योजना आली ग्रामीण. कधी आली? 20 नोव्हेंबर 2016 ला आग्रा येथून मोदीजींनी तिला सुरुवात केलं. आता याच्यामध्ये हे बदलून गेले. ही सेंट्रली स्पॉन्सर स्कीम आहे. 60% खर्च केंद्र करतं, 40% खर्च राज्य करतं. हिचं लक्ष काय होतं? 4 कोटी ग्रामीण घरं आपल्याला बांधायची होती. 4 कोटी ग्रामीण घरं आपल्याला बांधायची होती. नंतर ते वाढत गेलं. हिची टॅगलाईन काय होती? सर्वांसाठी घर 2022 पर्यंत. 2022 हा एक आपलं काय म्हणता, आपल्या स्वातंत्र्याला 55 होणार होते, म्हणून आपण 2022 ही बऱ्याच मोठ्या मोठ्या योजनांची डेडलाईन ठेवलेली होती. सर्वांसाठी घर 2022 पर्यंत. लाभार्थीची ओळख कशी व्हायची? सेक जनगणनाद्वारे ती व्हायची. बघा, 2011 नंतर काँग्रेस सरकारने सामाजिक आणि आर्थिक जनगणना केलेली होती. जसं आज काँग्रेस मागणी करते का नाही जातीगत जनगणनेची, तशी त्यांनी पण जनगणना करून ठेवली होती. त्या योजनेच्या बेसवर सरकार काय करायचं? लाभार्थ्याची निवड करायचं. इंदिरा आवास योजनामध्ये काय होतं माहिती का? अशी काही स्पेसिफिक पद्धत नव्हती की कोण लाभार्थी राहील. ग्रामपंचायत ठरवायची की कोणाला घर भेटेल, घरकुल योजनेसारखं. मग आता सरकारला समजलं की ज्याला गरज नाही ना, तो पण नुसता सरपंचाचा मित्र आहे म्हणून त्याला घर भेटून जायचं. सरकारने आता सांगितलं की सेक जनगणनेनुसार जो खरंच ऍक्च्युअल गरजू आहे त्याच्यापर्यंत आपण फक्त घर पोहोचू. मग ही तोशी अजून त्यांनी चांगली पद्धत निवडली. आता या योजनेमध्ये असं लिहिलेलं होतं की एकदा तुमच्या घराला मंजुरी भेटली की 1 वर्षात तुमचं घर बांधलं गेलेलं पाहिजे. घर बायकोच्या नावावर दिलं जाईल किंवा बायको आणि नवरा या दोघांच्या एकत्र नावावर दिलं जाईल. नुसतं नवऱ्याच्या नावावर घर आणि महिलांना सक्षम करण्यासाठी हा पाऊल उचलला होता, जो की चांगला पाऊल होता. पुढे यामध्ये वैयक्तिक शौचालयासाठी 12,000 अशी अतिरिक्त मदत करण्यात येणार होती. बघा, इंदिरा आवासमध्ये काय होतं? घर बांधून द्यायचं होतं. समग्र आवासमध्ये बाकी सर्व गोष्टी होत्या, स्वच्छता, पाणी वगैरे. या दोघांना एकत्र केलं आणि या योजनेमध्ये घरासाठी पण पैसे दिले गेले आणि वैयक्तिक शौचालयासाठी सुद्धा पैसे दिले गेले. 12,000 रुपये असं अतिरिक्त सरकार देणार होतं. जर आपण या दोन योजनांना तुलना करून बघितलं तर आपल्याला काय काय समजतं बघा. जी इंदिरा आवास योजना होती तिच्यामध्ये लाभार्थ्याची निवड कशी व्हायची? तिच्यामध्ये ग्रामपंचायत ठरवायची कोणाला द्यायचंय कोणाला नाही. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सेक जनगणनेद्वारे ते ठरवलं जायचं. घराचा आकार इंदिरा आवास योजनेअंतर्गत 20 स्क्वेअर मीटर एवढा होता. याच्या अंतर्गत तो वाढून आपण 25 स्क्वेअर मीटर एवढा केलेला आहे. आर्थिक मदत बघा, जर सपाट प्रदेश आहे तर अशा वेळेस 70,000 रुपये द्यायचं इंदिरा आवास योजनेमध्ये सरकार. आता किती देतं? आता 1.2 लाख रुपये देतो सरकार घर बांधण्यासाठी. आणि जर तुमचा डोंगराळ प्रदेश आहे, पर्वतीय प्रदेश आहे, अशा वेळेस 75,000 रुपये मिळायचे लोकांना इंदिरा आवास योजनेअंतर्गत. आता सरकार 10,000 जास्त देतं. किती देतं? 1.3 लाख रुपये देतो. म्हणजे आधी इंदिरा आवास योजना 5,000 जास्त द्यायची यांना, आता हे 10,000 जास्त देतात. बरोबर, 1.2 आणि 1.3 लाख एवढा ज्यातला फरक आहे. याच्यावरती काही जास्त आयोग विचारणार नाही. तारीख महत्वाची, तारखा लक्षात राहू द्या. पहिली गोष्ट म्हणजे हे होतं ग्रामीण भागात घर बांधण्यासाठी. आता शहरी भागात घर बांधण्यासाठी बघू आपण. पहिली योजना कोणती होती? वाल्मिकी आंबेडकर आवास योजना. कधी आली? 2001 मध्ये आली. 50-50 खर्चाचा वाटा होता.
याच्यामध्ये कोण टार्गेटेड होते? शहरी झोपडपट्टीमध्ये जे दारिद्र्य रेषेखालील लोक आहेत त्यांना घरं बांधून द्यायचे होते. 50% केंद्र सरकार पैसे टाकेल, 50% राज्य सरकार पैसे टाकेल. नंतर इंटिग्रेटेड हाऊसिंग अँड स्लम डेव्हलपमेंट प्रोग्राम आला कधी 2005 मध्ये. हा कोणाचा भाग होता? जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियानाचा तो भाग होता. बघा, ही जी योजना आहे ना, JNURM, ही फक्त 65 शहरांसाठी होती. मग ज्या 65 शहरांमध्ये ही योजना चालू होती ना, तिथे या योजनेमध्ये जे सरकार पैसे द्यायचं ना, त्या पैशातलाच काही भाग या योजनेसाठी वापरला जायचा. आणि ज्या शहरांमध्ये ही योजना चालू नव्हती, कारण फक्त 65 शहरांमध्ये चालू होती, बाकीच्या शहरांमध्ये ही योजनेसाठी सरकार वेगळा पैसा द्यायचं. म्हणजे बाकीच्या शहरांमध्ये ही स्वतंत्र चालू होती. तिच्यामध्ये काय होतं? एकात्मिक गृह निर्माण करायचं होतं आणि झोपडपट्टीचा विकास करायचा होता. असा तो कार्यक्रमचं नाव होतं. नंतर राष्ट्रीय राजीव आवास योजना आली 2011 मध्ये. राजीव आवास योजना आली 2011 मध्ये. आता याचं टार्गेट थोडं मोठं होतं. याचं टार्गेट असं होतं की भारतातील सर्व शहरांना झोपडपट्टी मुक्त करणं. मोठं टार्गेट होतं, पण ते अशक्य जवळपास. आता 2015 मध्ये मोदीजींनी या सर्व योजना गायब केल्या आणि कोणती योजना आणली? प्रधानमंत्री आवास योजना अर्बन, शहरी योजना आणली 25 जानेवारी 2015ला. दिल्लीहून याचं काय झालं? उद्घाटन झालं विज्ञान भवनहून. याच्यामध्ये पण टॅगलाईन तीच होती, 2022 पर्यंत सर्वांना घरं. इथे एरिया थोडासा वाढवून दिला, 30 स्क्वेअर मीटर एवढा एरिया करण्यात आला. ग्रामीणसाठी किती आहे? 25 स्क्वेअर मीटर, शहरासाठी 30 स्क्वेअर मीटर. हिचं लक्ष काय होतं? 2 कोटी शहरी गरीब कुटुंबे. बघा, जी रुरलची योजना आहे तिच्यामध्ये टार्गेट किती होतं? 4 कोटी घरं. इकडे किती? निम्मे 2 कोटी घरं. 4 घटकांवर आपली ही योजना चालू आहे शहरातली. 4 घटक कोणते बघा? पहिला घटक असा आहे, घर बांधणीसाठी आर्थिक मदत. कसं? ग्रामीणमध्ये सरकार किती मदत करतं? 1.2 लाख रुपये मदत करतं. तसं शहरामध्ये ज्या व्यक्तीची जागा आहे स्वतःची आणि त्याला घर बांधायचंय, अशा ठिकाणी सरकार 1.5 लाख रुपये मदत करतं. शहरामध्ये खर्च जास्त असतो म्हणून सरकार 30,000 रुपये जास्त देतं, 1.5 लाख रुपये. त्याची स्वतःची जमीन आहे त्याच्यासाठी. शाश्वत झोपडपट्टी विकास. जर समजा एकाला घर बांधायला त्यांची जागा नाहीये, झोपडपट्टीमध्ये लोक राहत आहे, स्वतःची जागा नाहीये, अशा झोपडपट्टीचा पूर्ण विकास करण्यासाठी सरकार मदत करतं. अशा कोणाला पैसे भेटत नाही. पुढे पथ आधारित सबसिडी योजना. म्हणजे समजा एखाद्याला घर घ्यायचंय आणि त्याच्याकडे तो झोपडपट्टीमध्ये राहतोय, त्याच्याकडे पैसे नाही आहेत, अशाच तो काय करतोय? लोन घेतोय. त्याने डायरेक्ट फ्लॅट विकत घेतला समजा शहरामध्ये, तो लोन करतोय. अशाच त्याच्या लोनवर 6.5% त्याला लोन भेटतं, म्हणजे सबसिडी मिळते. 6.5% त्याचं व्याज काय होतं? कमी होतं. 6.5% सबसिडीने त्याला काय मिळतं? व्याजाने त्याला काय मिळतं? लोन मिळत असतं. त्याच्याकडे जमीन नाहीये, त्याला फ्लॅट घ्यायचा आहे, अशाच तो कर्ज घेतो बँकेकडून. अशा 6.5% व्याजाने त्याला काय मिळतं? कमी दरावर त्याला कर्ज मिळतं, सबसिडीयुक्त त्याला कर्ज मिळत असतं. आणि बघा, जर समजा एखाद्या झोपडपट्टीचा विकास करायचं एखाद्या कॉन्ट्रॅक्टरने ठरवलं, अशा सरकार त्याच्याबरोबर काय करतं? डायरेक्ट भागीदारी करतं. भागीदारी तत्वावर परवडण्याजोगं घरं. म्हणजे अशाच काय करतो कॉन्ट्रॅक्टर? अशाच कॉन्ट्रॅक्टर त्या झोपडपट्टीचा किंवा त्या जुन्या घरांचा विकास करतो आणि त्या लोकांना सांगतो की तुम्हाला या नवीन बिल्डिंगमध्ये घर भेटेल. मग अशाच ती नवीन बिल्डिंगमध्ये घर घेताना काही वेळेस ते गिफ्ट देतात आणि काही वेळेस पैसे घेतात. अशाच 1.5 लाख रुपये कोण मदत करतं? सरकार मदत करत असतं भागीदारी तत्वावर. असे त्या 4 प्रकारचे कॉम्पोनंट त्या योजनेमध्ये आहेत. समजलं तुम्हाला? ज्याच्याकडे जागा आहे त्याच्यासाठी पहिली गोष्ट, ज्याने कर्ज घेतलं त्यासाठी ही, जिथे कॉन्ट्रॅक्टर विकास करतो तिथे हे, आणि जिथे पूर्णपणे सरकार विकास करते झोपडपट्टीचा तिथे काहीच करायची गरज नाही. अशा प्रकारे 4 कॉम्पोनंटवर ही योजना चालू आहे. शहराचा पूर्ण विकास करायचा आहे आणि प्रत्येकाला घर मिळवून द्यायचं आहे 2022 पर्यंत. अशी ही योजना आहे. बस त्यांच्या दोघांमधला फरक पण मी तुम्हाला सांगून दिला. आता आपल्या देशामध्ये बऱ्याच घराच्या अशा योजना चालू आहेत ना, त्या की एक स्पेसिफिक कॅटेगरीसाठी किंवा एखाद्या कास्टसाठी चालू आहेत. त्या योजनांची नावं फक्त एकदा बघून घेऊ आपण. विचारणार नाही आहे, पण माहीत असलं पाहिजे. तशी एक योजना आली 2008 मध्ये, रमाई आवास योजना. आता रमाई कोणाचं नाव आहे तुम्हाला माहिती आहे? रमाबाई आंबेडकर यांच्या नावाने ती योजना काढली आहे. कोणासाठी काढली आहे? तर ग्रामीण आणि शहरी, शेड्यूल कास्ट आणि नवबुद्ध यांना घरं बांधून देण्यासाठी सरकार काही पैसे द्यायचं. ज्यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे, अशा गरीब SC व नवबुद्ध यांना घरं बांधण्यासाठी सरकार पैसे द्यायचं या योजनेअंतर्गत. पुढचं आहे शबरी आवास योजना. शबरी हे नाव कोणासंबंधी तुम्हाला माहिती आहे? रामायण मधले शबरी हे काय म्हणतात व्यक्ती आहेत, आदिवासी समाजाशी यांना जोडलंय. मग त्याच्यामुळे 2013 मध्ये ग्रामीण आणि शहरी अनुसूचित जमातींसाठी घराची स्कीम आणली सरकारने या नावाने. 1.5 लाख पेक्षा कमी ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना घर बांधण्यासाठी सरकार पैसे द्यायचं, मदत करायचं. पुढे आदिम जमाती आवास योजना. ही आदिम जमातीसाठी म्हणजे आदिवासी लोकांसाठी आणलेली होती. हिच्यात पण क्रायटेरिया हाच होता, 1.5 लाख पेक्षा कमी उत्पन्न असलं पाहिजे तुमचं. आणि
पारधी आवास योजना ही कोणासाठी? पारधी समाजासाठी आलेली आहे. त्याच्यामध्ये पण तुमचं उत्पन्न 1.5 लाखपेक्षा कमी असलं पाहिजे. एक योजना आहे दीनदयाल उपाध्याय घरकुल योजना, ही 2017 मध्ये आली. ग्रामीण गरीब बेघरांना जागा घेऊन देण्यासाठी, आता घर बांधण्यासाठी नाही बरं, जर तुम्हाला 500 स्क्वेअर फूट मध्ये जागा घ्यायची तर सरकार 50,000ची मदत करतं. अशी ती योजना आहे दीनदयाल उपाध्याय घरकुल योजना. हिच्यामध्ये जागा घेण्यासाठी सरकार पैसे देतं, घर बांधण्यासाठी नाही. ही एक थोडीशी वेगळी योजना आहे जी 2017 मध्ये सुरू झालेली आहे. बस घरांच्या संबंधीच्या एवढ्याच योजना आहेत. तुम्ही 2 योजना पाठ करा महत्वाच्या. कोणतं? प्रधानमंत्री आवास योजना रुरल आणि प्रधानमंत्री आवास योजना अर्बन, या 2च फक्त पाठ करा. त्याचा इतिहास थोडासा माहित असला पाहिजे, पण मेन फोकस याच योजनांवर राहू द्या. आता पुढचा आपला टॉपिक येतो म्हणजे इंधनाच्या संबंधीच्या योजना. तर मागच्या तुम्ही 2, 4, 5 वर्षाचे पेपर बघितले, मी तुम्हाला आधी अनालिसिस करून दाखवलं बघा की प्रिलिम्सला कोणत्या योजनेवर सर्वात जास्त प्रश्न आले. तर 2 योजनांवर सर्वात जास्त प्रश्न आलेले. एक उज्ज्वला योजना आणि एक म्हणजे एक उज्ज्वला योजना आणि एक म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजना. ही उज्ज्वला योजना आपल्याला इथे शिकायची कशाच्या अंतर्गत? इंधनाच्या अंतर्गत, जी की फार महत्वाची योजना आहे. तिच्यावर 2-3 प्रश्न विचारलाय प्रिलिम्सला आणि बस बाकी पुढे सांगितलं तुम्हाला. पहिले आपण इंधनाची योजना बघूया. 2 योजना राजीव गांधीजी यांच्या नावाने चालू झाल्या. 2 योजना फार महत्वाच्या आहेत, ते 2 आपल्या पाठ असल्या पाहिजे. पहिली योजना ही राजीव गांधी ग्रामीण LPG वितरण योजना. म्हणजे जसं उज्ज्वला योजनेमध्ये बघा सिलेंडर कनेक्शन देते मोदी सरकार, त्याच्या आधी काँग्रेसने पण केलेलं होतं. कोणाच्या नावाने? राजीव गांधी यांच्या नावाने. राजीव गांधी ग्रामीण LPG वितरण योजना, सेम याच प्रकारची ती योजना आहे बरं. आणि ती योजना सक्सेसफुल झाली आहे. म्हणजे फार कमी योजना भारतामध्ये ज्या सक्सेस होता, ती सक्सेसफुल झालेली योजना आहे. त्याच्यामुळे ती फार महत्वाची आपल्यासाठी. ती एक योजना आपल्या लक्षात राहिली पाहिजे. कधी आली ती? 2009 मध्ये. 2009 मध्ये 16 ऑक्टोबरला आपण काय केलं? राजीव गांधी LPG वितरण योजना आणली. 2009 मध्ये आपण अजून एक मिशन आणलं होतं. कोणतं? नॅशनल रुरल ड्रिंकिंग वॉटर प्रोग्राम. हा आणला होता आपण 2009 मध्ये. तुम्ही काय करायचं, असं 2 योजनांना लिंक करून बघायचं, म्हणजे आपल्याला समजायला सोपं जातं. ही योजना फार महत्वाची 2009 ची. पुढे नंतर 2016 मध्ये मोदीजींनी काय केलं? हिचं बलिया इथून उद्घाटन केलं UP मध्ये आणि हिचं रूपांतर कशामध्ये करून टाकलं? प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमध्ये करून टाकलं. कधी? 1 मे 2016. तारीख महत्वाची आहे. 2016 तर आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि 1 मे महाराष्ट्र दिन आहे, त्यामुळे पाठ करायची काही गरज नाही. महाराष्ट्र दिनी आपण मोदीजींनी ती सुरुवात केल्यास तुम्ही लक्षात राहू द्या. 2016 मध्ये UP इथून ती सुरुवात झालेली आहे. आता या योजनेनंतरच 2 योजना आल्या ज्या की याच्या संबंधित होत्या. पहिली योजना होती म्हणजे प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना आली. पहिले प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना. राज्यसेवा मेन्सला दरवर्षी एक प्रश्न येतो. STI मेन्सला दरवर्षी 4 एक प्रश्न येतो. काय नाव तिचं? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना म्हणजे डायरेक्ट ज्या व्यक्तीने योजनेचा लाभार्थी त्याच्या खात्यात पैसे पाठवायचं. हे कधी सुरू झालं? 1 जून 2013 हे सुरू झालं. पहिले फक्त 200 जिल्ह्यांमध्ये चालू करण्यात आलं. नंतर 1 जानेवारी 2015 पूर्ण भारतात ते सुरू होऊन गेलं. म्हणजे बघा काँग्रेस सरकारने योजना सुरू केली होती DBTL योजना. तिचं नाव काय होतं? पहल योजना. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना. याच्यामध्ये लाभार्थीच्या खात्यात डायरेक्ट पैसे पाठवावं लागलं सरकार. आधी कसं होतं? केंद्र, नंतर राज्य, नंतर पंचायत समिती, नंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, मग माणूस. तसं नाही, डायरेक्ट त्याच्या खात्यात पैसे पाठवायचं. त्याच्यामुळे एक क्रांतिकारी योजना होती. 2013 मध्ये आली, संपूर्ण भारतात लागू कधी झाली? 1 जानेवारी 2015. ही तारीख फार महत्वाची आहे. आयोगाने बऱ्याचदा चुकून टाकलेलं आहे. बरोबर. हिच्या अंतर्गत काय झालं? ज्यांनी उज्ज्वलाचे सिलेंडर घेतले त्यांच्या खात्यात पैसे यायला लागले. पुढे म्हणजे आधी ग्रामीणसाठी होती, सॉरी LPG साठी होती, त्यात खात्यात पैसे यायला लागले. त्यानंतर एक योजना आली गिव्ह इट अप योजना. ही 4 एप्रिल 2015 मोदीजींनी घोषणा केली. त्यांचं म्हणणं असं होतं की ज्यांच्याकडे आम्ही सर्वांना सबसिडी देतोय, जर तुमचं उत्पन्न जास्त आहे अशा तुम्ही सबसिडी घेऊ नका, ते गरीब माणसाला फायदा होईल. मग मोदीजींनी अशी अपील केली आणि बऱ्याच लोकांनी त्यांची ही सबसिडीची सुविधा काढून घेतली आणि ती सबसिडी काढल्यामुळे आपल्या सरकारचा बराच भार कमी झाला आणि बाकीच्यांना सिलेंडर जोडणी थोडीशी फास्ट झाली. अशी ही योजना होती गिव्ह इट अप योजना. म्हणजे तुम्ही तुमची सबसिडी गिव्ह अप करा, सोडून द्या, अशी ती योजना होती. आता ऊर्जा संबंधी गोष्ट सांगायचं झालं तर 2012 हे आपण आंतरराष्ट्रीय सर्वांना शाश्वत ऊर्जा वर्ष असं आपण काय केलंय? युनोने घोषित केलंय. 2012 काय? शाश्वत ऊर्जा वर्ष. आणि 2013 मी तुम्हाला काय सांगितलं? 2013 मी तुम्हाला सांगितलं आंतरराष्ट्रीय जल वर्ष आणि त्याला आपण काय म्हटलंय? सहकार वर्ष. असे 2 वर्ष त्या वर्षी आलेली होती 2013 चे. हे मी तुम्हाला आधी सांगितलं आणि आता सांगतोय. बस आपल्याला या सर्व योजना बघायच्या. बघू आपण या 2च योजना मेजर बघायच्या आपल्याला. ही योजना आयोगाने प्रश्न भरपूर विचारले बरं STI मेन्सला.
त्यामुळे ही तर माहिती असली पाहिजे आपल्याला. याची तारीखवर आयोगाने प्रश्न विचारला आहे. भरपूरदा आयोगाने ही तारीख चुकून टाकली. हे मेन्सचा प्रश्न आहे तो, प्रिलिम्सला नाही विचारता आयोग याच्यावर. बघू आपण या पहिल्या 2 योजना. पहिली योजना आहे राजीव गांधी ग्रामीण एलपीजी वितरण योजना. कधी आली? 16 ऑक्टोबर 2009 ला. ग्रामीण भागातले जे दारिद्र्य रेषेखालील लोक होते ते टार्गेट होते. त्यांना काय करायचं होतं बघा, त्यांना सिलेंडर फुकट द्यायचं होतं. 2015 पर्यंतचं टार्गेट होतं. 2015 पर्यंत आपल्याला 5.5 कोटी लोकांना गॅस कनेक्शन द्यायचे होते. म्हणजे ते आपण सक्सेसफुल झालो. 6.94 कोटी लोकांना आपण काय केले? गॅस कनेक्शन जोडून दिले. दुसरं टार्गेट असं होतं 75% ग्रामीण लोकसंख्येपर्यंत आपल्याला काय करायचं होतं? एलपीजी पोहोचवायचा होता. पण ते आपण थोडंसं कमी पडलं. 67.1% लोकांपर्यंत आपण एलपीजी कनेक्शन पोहोचू शकलो. नंतर मग फेमस योजना आली प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. कधी आली? 1 मे 2016 ला आली. कुठून सुरू झाली? बलिया यूपी ती सुरू झाली. आता याच्यामध्ये खासियत अशी होती, फक्त गावातले लोक नव्हते, शहरी लोक पण होते. ग्रामीण आणि शहरी दोन्ही दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी होती. हा पहिला डिफरन्स. पुढे हिच्यामध्ये लोक कसे ओळखले जायचे? शेख जनगणनेद्वारे ते ओळखले जायचे. कुटुंबाच्या महिलेच्या नावाने जोडणी केली जायची. जसं प्रधानमंत्री आवास योजना नव्हती का, की ज्याच्यामध्ये महिलेच्या नावाने घर दिलं जायचं, तसंच इथे महिलेच्या नावाने कनेक्शन दिलं जायचं. हिचे लक्ष्य काय काय होते बघा. 2019 पर्यंत आपल्याला 5 कोटी लोकांना सिलेंडर जोडायचे होते. मार्च 2020 पर्यंत आपल्याला 8 कोटी लोकांना सिलेंडर जोडायचे होते. आणि आपण हे अचीव्ह केलं कधी? 7 सप्टेंबर 2019 ला 8व्या कोटी नंबरचं सिलेंडर जोडलं गेलं. मोदीजी तिथे गेले होते अहमदाबादला, तिथे 8व्या कोटी सिलेंडर पोहोचलं. म्हणजे सिलेंडर म्हणजे काय? गॅस कनेक्शन. सॉरी, 2021-22 ला आपण 9 कोटीचा आकडा पार केलेला आहे. अशी ही सक्सेसफुल योजना आहे. तिचा फार जास्त आपण पोस्टरवरून बघत असतो. हिच्यामध्ये 1600 रुपये सबसिडी दिली जायची कनेक्शनसाठी आणि तुम्हाला कनेक्शन घेण्यासाठी डिपॉझिटची गरज सुद्धा पडायची नाही. अशी ही योजना होती. तिच्यावर आयोगाने भरपूर प्रश्न विचारले. आयोगाने काय प्रश्न विचारले? उज्ज्वला योजनेचा उद्देश काय आहे? गॅस कनेक्शन लावून देणं. कोणासाठी येते? ग्रामीण आणि शहरी दोघी दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी. कधी सुरू झाली? तारीख महत्वाची, 1 मे 2016. कुठून सुरू झाली? बलिया यूपी. त्यानंतर कुठे 8व्या कोटी सिलेंडर जोडलं गेलं? अहमदाबादमध्ये, जे की मोदीजी तिथे होते. समजतंय तुम्हाला? यूपीला मोदीजी उभे राहतात खासदार म्हणून, तिथे सुरुवात झाली. आणि दुसरे गुजरातमध्ये उभे राहतात, तिथे ते काय झाली? तिचा 8व्या कोटी सिलेंडर जोडले. गुजरात आणि यूपीशी त्याचा संबंध आहे. आयोगाने एकदा प्रश्न विचारला होता, या योजनेचा उद्दिष्ट काय आहे? या योजनेचा उद्दिष्ट काय? एक ऑप्शन होता महिला स्वास्थ्य, महिला आणि बाल स्वास्थ्य. बरोबर आहे ते. महिला आणि बाल स्वास्थ्य बरोबर आहे. त्या चुल्यामुळे महिलांचे कांदा फुफ्फुसांना त्रास व्हायचा, तिथे बालकांना पण त्रास व्हायचा. त्यामुळे महिला आणि बालक स्वास्थ्य येत आहेच. एक ऑप्शन होतं महिला सक्षमीकरण, आणि आयोगाने ते चुकीचं दिलेलं आहे. महिला सक्षमीकरण आयोगाने चुकीचं दिलंय. आणि तिसरं रोजगार निर्मिती. बघा, या योजनेमुळे रोजगार निर्मिती झालेली आहे अतिरिक्त, पण तरी आयोगाने ते चुकीचं दिलेलं आहे. मग तुम्ही फक्त एवढं लक्षात राहू द्या, महिला आणि बालक स्वास्थ्य सुधारावं यासाठी ही योजना होती. एवढा एक पॉईंट लक्षात राहू द्या. योजना महत्वाची आहे. याच्याबद्दल काही एक्स्ट्रा आलं असेल करंटमध्ये तेवढं वाचून घेत चला. त्या योजना महत्वाच्या ना, त्या पूर्ण वाचून टाकायच्या करंटमधून, 2-4 पुस्तकातून, कारण त्या महत्वाच्या आहेत. आणि बाकीच्या नाही महत्वाच्या, त्यांचा काही लोड घ्यायचा नाही, त्या आपल्या नोट्समधूनच कव्हर होऊन जातील. हे होतं इंधनाच्या संबंधीचं. आता आपल्याला वीज संबंधी बघायचंय. बघा, वीज संबंधीच्या त्या योजनेवर प्रश्न आलेला सर्वात जास्त, ही योजना ही आहे उज्ज्वल डिस्कॉम योजना, जिचा डायरेक्ट वीजशी संबंध नाहीये, पण बाकी गोष्टींची आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, राजीव गांधी यांच्या नावाच्या 2 योजना महत्वाच्या आहेत. एक ती एलपीजी वितरण योजना आणि दुसरी योजना ही राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना. आता आपल्याला काय करायचं आहे? प्रत्येक घरापर्यंत लाईट पोहोचवायची. कधी आली ही योजना? 4 एप्रिल 2005 ला. 4 एप्रिल 2005 ला ही विद्युतीकरणाची योजना आलेली आहे. तुम्ही असं लक्षात राहू द्या. 2005 ला राजीव गांधीजी यांनी काय केलं? लाईट लावला आधी, नंतर लोकांना एलपीजी सिलेंडर दिले 2009 ला. या अशा 2 योजना आहेत, या त्यांच्या नावाच्या महत्वाच्या आहेत. त्या 2006 मध्ये आपल्या सरकारने काय केलं होतं? राष्ट्रीय ग्रामीण विद्युतीकरण धोरण आणलं होतं 2006 मध्ये. डायरेक्ट प्रश्न आला तर विचारू शकता की कधी आलं धोरण? 2006 मध्ये आलं होतं. याच्यानंतर दुसरी जी महत्वाची योजना आहे ती डायरेक्ट मोदीजी यांनी आणली आहे. ती कोणती आहे? दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना. हिचं नाव आधी ज्योतिग्राम नाव होतं. ज्योतिग्राम नावाची योजना गुजरातमध्ये चालू होती. त्या योजनेवरून सरकारने इन्स्पिरेशन घेतलं आणि पूर्ण भारतासाठी ग्राम ज्योती योजना आणली. नाव उलट करून टाकलं. दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना कधी आली? 22 सप्टेंबर 2000 नाही 22 जुलै आय थिंक 22 जुलै 2015 ला ही योजना आली, दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना. एक अजून योजना आली 2017 मध्ये 25 सप्टेंबरला, सौभाग्य योजना. तिचं दुसरं नाव काय? प्रधानमंत्री सहज बिजली
हर घर योजना. आयोगाने प्रश्न असा विचारला होता जोड्या लावामध्ये की सौभाग्य योजना कशासाठी आलेली आहे. तर सौभाग्य योजना ही लाईट संबंधी आहे, वीज संबंधी आहे. एवढं तर आपल्याला माहित असलं पाहिजे. म्हणजे आयोगाने एकदम बेसिक प्रश्न विचारले नावावर, आपल्याला तेवढं तरी माहित असलं पाहिजे. सौभाग्य योजना कशाच्या संबंधी आहे, ती वीज संबंधी आहे. वीज संबंधी आहे, लक्षात राहू द्या. सौभाग्य योजना प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना सौभाग्य, बस या योजना आपल्याला शिकायच्या आहेत. आणि ही महत्वाची योजना उज्ज्वल डिस्कॉम योजना, याच्यावर आहे 2 प्रश्न विचारले, ते पण आपल्याला समजून घ्यायचे आहे. बघू आपण. पहिली योजना राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना कधी आली. 4 एप्रिल 2005 ला. 90% पैसे सरकार खर्च करायचं, केंद्र सरकार, 10% राज्य सरकार खर्च करायचं. काय बघा, 5 वर्षात प्रत्येक वीज जोडणी नसलेल्या खेड्यांपर्यंत वीज पोहोचवायची, प्रत्येक कुटुंबापर्यंत वीज पोहोचवायची. याचं घोषवाक्य काय बघा, वीज 1,00,000 गावांमध्ये आणि 1 कोटी घरांमध्ये. 1,00,000 गावांमध्ये आणि 1 कोटी घरांमध्ये. ऊर्जा मंत्रालय ते बघत होतं, त्यासाठी ऊर्जा मंत्रालयाने ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ सुद्धा स्थापन केलं होतं. हिच्या अंतर्गत एक योजना होती कुटीर ज्योती उपयोजना. त्यामध्ये काय होतं माहिती का, बीपीएल कुटुंबांना मोफत वीज जोडणी देण्यात येत होती. योजना मी तुम्हाला समजून सांगतो. योजना काय होती, 1,00,000 गावांपर्यंत आपल्याला काय करायची होती, वीज पोहोचवायची होती आणि 1 कोटी घरांपर्यंत वीज पोहोचवायची होती. बरोबर. आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं, मग आपण 1,00,000 घरांपर्यंत पोहोचलो होतो फक्त. मग 1 कोटी लोकांपर्यंत आपल्याला वीज पोहोचवायची होती. नंतर आपण जे लोक म्हणजे त्यांना आपण कनेक्शन घ्यायला लावायचो, काही पैसे सरकार टाकायचं वायरिंग वगैरेचे, तिथपर्यंत वीज पोहोचवण्याचं. याच्यामध्ये काय होतं माहिती का, ट्रान्सफॉर्मर लावायचे, त्यानंतर सबस्टेशन ओपन करायचे, अशा प्रकारचा खर्च सरकार करायचे. आणि तुम्हाला कनेक्शन घ्यायला तुम्हाला पैसे द्यावे लागायचे घरामध्ये मीटर घ्यायला. पण जे बीपीएल लोक आहेत त्यांना फ्रीमध्ये कनेक्शन देत होतं सरकार. त्यासाठी एक वेगळी उपयोजना होती, तिचं नाव काय होतं, कुटीर ज्योती उपयोजना. कुटीर म्हणजे काय, कुटी म्हणजे आपली झोपडी. झोपडीमध्ये लाईट पेटवायसाठी फ्रीमध्ये कनेक्शन देत होतं बीपीएल लोकांना, त्यामुळे तिचं नाव काय होतं, कुटीर ज्योती उपयोजना. एवढी महत्वाची गोष्टी या योजनेबद्दल. नंतर मग हिचं रूपांतर कशामध्ये झालं, हिचं रूपांतर नाही झालं. नंतर आली दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना. कधी आली, 22 जुलै 2015 ला. पाटण्याहून हिची सुरुवात झाली. ही सेंट्रली स्पॉन्सर स्कीम आहे. 60% पैसे केंद्र सरकार खर्च करतं, 40% राज्य सरकार खर्च करतं. हिच्यामध्ये काय टार्गेट होतं बघा, 100% ग्रामीण विद्युतीकरण, 24/7 वीज पुरवठ्याचं लक्षण. ही ज्योतिग्राम योजनेपासून सुरू झाली. ज्योतिग्राम योजना गुजरातमध्ये चालू होती. आता यांनी काय केलं, घरगुती वापरासाठी वेगळे फिडर दिले, शेतीसाठी वेगळे फिडर दिले, जेणेकरून शेतीला जास्त लाईट लागते पाण्याला. मग त्याचा परिणाम घराच्या लाईटवर व्हायला नको, म्हणून त्यांनी काय केलं, कृषीचे वेगळे फिडर दिले आणि घराचे वेगळे फिडर दिले. 1 मे 2018 पर्यंत म्हणजे 1000 दिवसामध्ये आपल्याला सर्व उरलेल्या खेड्यापर्यंत वीज पोहोचायची होती. आणि ते टार्गेट आपण पूर्ण करून टाकलं. कधी, 28 एप्रिलला. म्हणजे 1000 दिवस व्हायच्या पहिलेच, 3 दिवस पहिलेच 28 एप्रिलला आपण हे टार्गेट पूर्ण केलं. शेवटच्या खेड्यापर्यंत आपण वीज पोहोचवली कागदोपत्री. रियालिटीमध्ये तसं नाही आहे, कारण त्यानंतर बऱ्याच न्यूज चॅनलनी सर्व्हे केला आणि तिथे सांगितलं की या गावात लाईट पोहोचली नाही. पण ठीक आहे, आपला देश एवढा मोठा आहे, पण सरकारने असं जाहीर केलं कागदोपत्री की 28 एप्रिलला सर्व गावांमध्ये लाईट पोहोचून गेली म्हणे. मग तुम्हाला लक्षात ठेवायचंय, आपण 1000 दिवसात टार्गेट ठेवलं होतं आणि 997 दिवसामध्ये आपण ते पूर्ण करून घेतलं. त्यानंतर आली सौभाग्य योजना 25 सप्टेंबर 2017 ला. ही 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे. वीज जोडणी नसलेली ग्रामीण भागात जे बीपीएल लोक आहे आणि जे एपीएल लोक आहे, आणि शहरी भागात जे बीपीएल लोक आहे, म्हणजे शहरी भागातले गरीब आणि ग्रामीण भागातले सर्वच, अशा 4 कोटी कुटुंबांना आपल्याला काय करायचं, टार्गेट करायचंय आणि लाईट पोहोचवायची. आणि याच्यामध्ये तत्व काय होतं, मागेल त्याला वीज कनेक्शन, इलेक्ट्रिसिटी फॉर ऑल. म्हणजे जर माझ्याकडे कनेक्शन नाही ना, तर मी सरकारकडे अप्लाय केलं पाहिजे की मला कनेक्शन द्या, आणि मग सरकार कनेक्शन आणून देईल. या आधीच्या योजना कशा होत्या, सरकार स्वतःहून तुमच्या घरी येत होतं. या योजनेचं टार्गेट कसं आहे, मागेल त्याला वीज कनेक्शन. जर मी मागितलं तर मला वीज कनेक्शन भेटेल, अशी ती योजना आहे. म्हणजे सरकारला पण समजेल की कुठे लाईट पोहोचली नाही, जिथे लाईट पोहोचली तिथे लोक अप्लाय करतील आणि त्यांच्या घरापर्यंत कनेक्शन दिलं जाईल. म्हणून तिला म्हटलं गेलं इलेक्ट्रिसिटी फॉर ऑल, अशी ही योजना आहे. या दोन्ही एकमेकांना पूरक योजना चालू आहेत, लक्षात राहू द्या. या दोन्ही एकमेकांना पूरक योजना चालू आहेत. सौभाग्य योजना कशा संबंधी आहे, लाईटच्या संबंधी आहे. पुढे आता ही योजना आहे ना, लोकांना लाईट पोहोचण्यासंबंधीची नाहीये, पण ती योजना महत्वाची. उज्ज्वल डिस्कॉम योजना, हिला आपण उदय योजना पण म्हणतो. कधी आली ती, 2015 मध्ये आली. म्हणजे त्यावेळेस ही ग्राम ज्योती योजना आली आणि त्याच वेळेस ही योजना आलेली आहे. काय योजना बघा, उदय योजनेचे मुख्य उद्दिष्ट डिस्कॉम्सना त्यांच्या पायावर उभे राहण्यास मदत करणे असं आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिसा या राज्यांनी याला स्वीकारलेलं नाहीये, बाकी राज्यांमध्ये चालू आहे. बघू आपण काय नेमकं. बघा, ही जी उज्ज्वल डिस्कॉम योजना आहे ना, उदय योजना तिला म्हणतात.
ही योजना कशी आहे बघा, आपल्याकडे लाईट येते कशी बघा, तुम्हाला सांगतो मी. कशी लाईट येते माहिती का? काही कंपन्या आहेत, त्यांना आपण थर्मल पॉवर प्लांट म्हणू, वॉटर पॉवर प्लांट म्हणू, थर्मल पॉवर प्लांट किंवा त्याला आपण हायड्रो पॉवर प्लांट म्हणू, बरोबर ना? हे काय करतात? लाईट तयार करतात, बरोबर? इथे इलेक्ट्रिसिटी तयार होते आणि सरकार काय करतं, यांना कमी पैशांमध्ये ना काही कंपन्यांना वितरित करायला होतं, डिस्कॉम कंपन्यांना. मग या डिस्कॉम कंपन्या काय करतात, यांच्याकडून वीज विकत घेतात आणि नंतर काय होतं, या डिस्कॉम कंपन्या काय करतात, आपल्याला घरापर्यंत लाईट आणून देतात. मग हे गावांमध्ये आणि शहरांमध्ये लाईट आणून देतात. आता समजा मी आहे, हा तुम्ही आहे, असंही आपण आपल्या घरापर्यंत लाईट आणून दिली कोणी? या डिस्कॉम कंपन्यांनी. प्रॉब्लेम काय होतो, आपल्यासारखा माणूस इज्जतमध्ये लाईट देतो, लाईटचे पैसे लाईट बिलचे. बाकी लोक काय करतात, लाईट बिलच भरत नाही. आपल्याकडे बरेच लोक लाईट बिल भरत नाही, हा, किंवा लाईट चोरून घेतात, आकडा टाकून घेतात. त्याच्यामुळे काय होतं, या कंपन्या लॉसमध्ये जायला लागतात. मग यांनी काय घेतलं जातं, कर्ज घेतलं जातं. मग जर याच कंपन्या लॉसमध्ये चालल्या गेल्या तर आपल्याला लाईट कोण आणून देईल? बऱ्याच राज्यांमध्ये काय माहिती का, सरकार म्हणजे राज्य सरकार, स्टेट राज्य सरकारच या कंपन्यांच्या मालक आहेत. महाराष्ट्रामध्ये तसंच आहे. महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी महावितरण नावाची एक कंपनी आहे, तिचा मालकच सरकार आहे. त्याच्यामुळे सरकार हे आपल्याकडून आपल्याऐवजी सरकार बिचारा आपलं बर्डन सहन करून घेतं. पण ज्या प्रायव्हेट कंपन्या त्याचा लॉस चालला जाता ना, जसं टाटाची कंपनी आहे मुंबईमध्ये, अदानीची कंपनी आहे, या तो लॉस मध्ये जातील ना. मग सरकारने काय केलं, यांना लॉस मधून काढण्यासाठी सरकारने योजना आणली, उदय योजना. सरकार काय करतं, सरकार राज्य सरकारला प्रेरित करतं की तुम्ही काय करा, व शेअर्स विकत घ्या 75% आणि तुम्ही थोडासा लॉस सहन करा, बाकी यांचं कर्ज आपण माफ करू लागू, या कंपन्या वाचतील तर लोकांपर्यंत लाईट पोहोचेल. अशा प्रकारची ती योजना आहे. मग हिच्यावर 2 वेळेस प्रश्न आलाय उदय योजनेवर. ही योजना महत्वाची आहे. बस हे होते वीज संबंधीच्या योजना. आता आपल्याला बघायचंय ग्रामीण रस्ते. या सोप्या योजना दोन, ग्रामीण रस्त्याच्या, एक केंद्राची योजना आहे आणि एक महाराष्ट्राची योजना आहे. ग्रामीण रस्त्यांच्या योजना, शहराच्या रस्त्यांच्या नाही बरं, त्या पायाभूत सुविधामध्ये येतात. ग्रामीण रस्त्यांच्या योजना म्हणजे खेडे जोडण्याच्या योजना. म्हणजे कसं, आपल्या देशामध्ये राष्ट्रीय महामार्ग असतात, त्यानंतर राज्य महामार्ग असतात आणि राज्य महामार्ग नंतर जिल्ह्यांमधून जातात आणि तिथून मग जिल्ह्यांपासून गावापर्यंत खेड्यांचे जे मार्ग असतात ना, ते खेडे जोडण्यासाठी ज्या योजना आहे ती योजना आपल्याला बघायची आता. म्हणजे खेड्यांना मोठ्या रस्त्याशी जोडण्यासाठी जे रस्ते असतात त्यांच्या संबंधीच्या योजना आपल्याला बघायच्या आहेत. ग्रामीण रस्त्यांसंबंधीच्या योजना 2 योजना आहेत. त्यातली पहिली योजना फारच महत्वाची आहे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. ही फार मोठी योजना होती आणि त्या काळामध्ये 2000 साली जेव्हा ही लॉन्च झाली तर ती भारताची त्यावेळेची सर्वात मोठी योजना होती. इतका पैसा त्याच्यावर केलेला होता. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 25 डिसेंबर, पैसा नाही म्हणताना पण ती सर्वात महत्वाकांक्षी ही होती, कारण आपल्याला प्रत्येक खेड्यापर्यंत रस्ता पोहोचवायचा होता. 25 डिसेंबर 2000 साली ती लॉन्च झाली. त्याचं कारण तुम्हाला सांगतो मी. 25 डिसेंबर काय आहे, अटलजी यांचा बर्थडे, अटलजी यांचा काय होतो वाढदिवस आहे, अटलजी, आणि त्यावेळेस ते पंतप्रधान होते. 2000 साली योजना आली. या दिवशी 2 मोठ्या योजना आलेल्या आहेत ज्या की फार महत्वाच्या आहेत. 25 डिसेंबर 2000 साली 2 योजना आल्या. दोन्ही योजना आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. एक योजना ही प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि दुसरी योजना आहे अंत्योदय अन्न योजना. ही अंत्योदय अन्न योजना जी होती तिच्याने गरीबातल्या गरीब घरापर्यंत 35 किलो धान्य पोहोचवण्यात आलं राशनमध्ये. त्यामध्ये 3 रुपये किलो गहू आणि 2 रुपये किलो तांदूळ देण्यात आला. ही ती योजना होती. बरोबर. मग ही योजना पण त्याच दिवशी चालू झाली. या दिवशी या 2 मोठ्या योजना आलेल्या आहेत भारत देशामध्ये. बघू आपण प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. तारीख तर पाठ झालीच पाहिजे, 25 डिसेंबर 2000. आणि महाराष्ट्राने पण सेम अशी योजना आणली, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना. ती पीएम होती, सीएम आहे. कधी आली? 28 ऑक्टोबर. आता ही एकमेव योजना आहे जी मला फार आवडते. तिचं कारण असं आहे, ती माझ्या बड्डेला सुरू झाली 28 ऑक्टोबर 2015. 28 ऑक्टोबर 2015. बघू आपण प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. ही आधी 100% केंद्र पुरस्कृत होती. हिचे 3 फेजेस आले, 1, 2 आणि 3. तिसऱ्या फेज मध्ये सरकारने काय केलं माहिती का, 60-40 करून टाकलं. 60% केंद्र सरकार पैसा खर्च करेल, 40% राज्य सरकार करेल. योजना काय होती बघा, 2000 साली ती योजना आली. 3 वर्षामध्ये 2030 पर्यंत आपल्याला अशा गावांना टार्गेट करायचं होतं ज्यांची लोकसंख्या 1000 आहे, म्हणजे थोडे मोठे गाव आहेत, त्यांच्यापर्यंत आपल्याला रस्ता पोहोचवायचा होता. नंतर आपण टार्गेट अजून वाढवलं 2007 मध्ये. म्हणजे 2007 ला काय होणार होतं, 10वी पंचवार्षिक योजना संपणार होती. तोपर्यंत आपण काय टार्गेट केला होता, की जे गाव 500 लोकसंख्येचे सुद्धा आहेत अशा छोट्या गावांपर्यंत आपल्याला काय पोहोचवायचंय, रस्ता पोहोचवायचा आहे. आणि जे पहाडी इलाके आहेत, दुर्गम गाव आहेत, अशा ठिकाणी लोक कमी राहतात. अशा ठिकाणी जर 250 लोक पण राहत असतील तरी त्यांच्या गावापर्यंत आपल्याला रस्ता पोहोचवायचा होता. म्हणजे एकदम महत्वाकांक्षी आपलं काय होतं, लक्ष होतं. 500 लोकांचं खेडं किंवा जर दुर्गम ठिकाण असेल तर 250 लोकांचं खेडं, अशा खेड्यापर्यंत आपल्याला रस्ता पोहोचवायचा होता. तिची टॅगलाईन चांगली होती, सर्व गावांना 12 रस्त्याने जोडणे.
हे लक्षात राहू द्या. सर्व गावांना बारमाही रस्त्याने जोडणं, म्हणजे कच्चा रस्ता नाही, असा रस्ता नाही की तो पावसाळ्यात गायब होऊन जातो. बारमाही रस्त्याने जोडायचं होतं सर्व गावांना, अशी ही महत्वाची योजना होती जी गावासाठी आली होती. तिचं नाव त्याच्यामुळे ग्राम सडक म्हटलेलं आहे. एकदम महत्वाची योजना आहे ती. त्यानंतर मग 28 ऑक्टोबर 2015ला मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आली महाराष्ट्राची. इथे काही लिहिलं नाही मी, कारण 100% महाराष्ट्र सरकारने खर्च केलेला आहे. हिच्यामध्ये काय टार्गेट होतं, पुढच्या 2 वर्षामध्ये म्हणजे मार्च 17 पर्यंत वरच्या योजनेअंतर्गत जे गावापर्यंत रस्ता पोहोचला नाही, अशा गावांपर्यंत आपल्याला रस्ता पोहोचवायचा होता. काही गावं सुटून गेले असतील, काही गावं अशी असतील जिथे 400 लोकसंख्या आहे, काही गावं अशी असतील तिथे फक्त 150 लोकसंख्या आहे दुर्गम गावामध्ये. अशा गावांपर्यंत सुद्धा आपल्याला रस्ता पोहोचवायचा होता. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही दुसरी योजना आणलेली आहे. ही पण योजना महत्वाची, पण पहिली जास्तच महत्वाची. गावांचं मॅटर मिटलं. आता आपण शेवटच्या मुद्द्याकडे आलोय, ते म्हणजे ग्रामीण विकास आणि शहरी विकास, आणि मग शेवटच्या बृहद योजना, त्याच्यामध्ये सर्व येऊन जातं. मग आता आपल्याला ग्रामीण विकास बघायचंय. बघू आपण. पहिली योजना आहे किमान मूलभूत सेवा कार्यक्रम. ही 5व्या पंचवार्षिक योजनामध्ये आली होती. 1974-75 मध्ये आली होती. तिचं नाव होतं मिनिमम नीड प्रोग्राम, मिनिमम नीड्स प्रोग्राम. नंतर 2000 साली प्रधानमंत्री ग्राम उदय योजना आली. त्यानंतर 2005 साली मी तुम्हाला सांगितलं, 2005 साली शहरासाठी आली JNNURM, आणि गावासाठी कोणती आली म्हटलं, भारत निर्माण योजना. ही महत्वाची योजना आहे. त्यानंतर 2014 मध्ये एक योजना आली संसद आदर्श ग्राम योजना. हिच्यावर आयोगाने प्रश्न विचारला होता पूर्व परीक्षेला. प्रश्न असा होता, राज्यसेवा पूर्वला प्रश्न होता, संसद आदर्श ग्राम योजना 2016 मध्ये सुरू झाली नाही. कधी सुरू झाली ती? 2014 मध्ये 11 ऑक्टोबरला. पुढे श्यामाप्रसाद मुखर्जी यांची ती जयंती होती. त्यानंतर बरोबर वाटतं. त्यानंतर 2005 मध्ये एक योजना आली. हे माझ्या नाही, मागे पुढे होऊन गेलंय बरं, हे मागे पुढे होऊन गेलंय. 2005 मध्ये एक योजना आली, प्युरा योजना. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नावर ही योजना काय होती, बसलेली होती. प्रोव्हाइडिंग अर्बन अम्युनिटीज टू रुरल एरियाज, म्हणजे गावामध्ये त्या फॅसिलिटी द्यायच्या ज्या शहरामध्ये असतात. नंतर आला 2016 मध्ये मोदीजी आल्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन. रुर्बन कसं तयार झालं माहिती ती, रुरल प्लस अर्बन, म्हणजे गावात आणि शहरात दोघी ठिकाणी या दोघांचा मिक्स करायचा आपल्याला. रुर्बन मिशन म्हणजे गावातल्या आणि शहरातल्या लोकांसाठी, दोघांसाठी हे मिशन होतं, दोघांसाठी फायदेशीर. रुर्बन मिशन आलं 21 फेब्रुवारीला. त्यानंतर मिशन अंत्योदय आपण लॉन्च केलं 9 ऑगस्ट 2017ला. सोपं एकदम. 9 आणि 8 17 होतात. 9 आणि 8 17 होतात. मिशन अंत्योदय आपण लॉन्च केलं. त्यानंतर 24 एप्रिल 2018ला आपण राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान आणलं. म्हणजे आता आपल्याला ग्रामीण विकास करायचा आहे ना, मग ग्रामपंचायतींना बळकट करण्यासाठी आपण ग्राम स्वराज अभियान आणलेलं आहे 2018 मध्ये. एवढ्या सर्व योजना आपल्याला बघायच्या आहे ग्रामीण विकासाच्या. बघूया आपण. पहिले आपण काय करूया, पहिले आपण किमान मूलभूत सेवा कार्यक्रम बघूया. 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आला होता. विचारणार नाही याच्यावर आहे प्रश्न, पण महत्वाचा आहे तो. किमान मूलभूत सेवा कार्यक्रम बघायचा आहे. 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आला होता. याच्यामध्ये 7 घटक होते, गावासाठी पण आणि शहरासाठी पण. या 7 घटकांवर आपल्याला काम करायचं होतं. ही योजना इतकी महत्वाची होती, ती तुम्हाला कशी महत्वाची तुम्हाला पुढे सांगतो मी. सरकारने पहिल्यांदा सांगितलं की आपण या 7 घटकांवर फोकस करू. या गोष्टी आपल्याला शहरात पण द्यायच्या आहे, गावात पण द्यायच्या आहेत. काय बघा, एका माणसाला जगण्यासाठी किमान कोणत्या गोष्टी लागतात? त्याला घर लागतं, पाणी लागतं, आरोग्य लागतं, प्राथमिक शिक्षण लागतं, पोषण लागतं, वाहतूक आणि दळणवळण लागतं, आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था लागते. त्याच्या घरापर्यंत अन्न पोहोचलं पाहिजे. आता हे एवढी मोठी योजना होती. तिच्याने आपण आहे ना, घर बांधण्यासाठी इंदिरा आवास योजना नंतर पुढे आणली. पाण्यासाठी आपण नंतर पुढे नॅशनल ड्रिंकिंग मिशन आणलं, नॅशनल रुरल ड्रिंकिंग वॉटर मिशन. आरोग्यासाठी आपण नॅशनल हेल्थ मिशन आणलं. प्राथमिक शिक्षणासाठी आपण सर्व शिक्षा अभियान आणलं. पोषण त्याच्यामध्ये येतं हेल्थ केअरमध्ये. वाहतूकसाठी आपण मग सडक योजना आणल्या, आणि PDS साठी आपण फेमस योजना आणली, ती सार्वजनिक वितरण व्यवस्था. समजते तुम्हाला? ही योजनेमध्ये ज्या गोष्टींना आपण फोकस केला होता, नंतर आपल्या देशाकडे जसा पैसा येत गेला तसं आपण या प्रत्येक गोष्टीसाठी नवीन नवीन योजना तयार करत गेलो. म्हणजे या ज्या पुढच्या योजना होत्या त्याचा पाया ही योजना होती. कमी पैशांची होती, पण त्याच्यामध्ये त्या सर्व गोष्टींवर फोकस केलेला होता, आणि या योजनेचंच ते विजन होतं. नंतर आपण या प्रत्येक गोष्टीसाठी एक मोठ्या मोठ्या योजना काढू शकलो. ही अशी पहिली योजना होती, त्यामुळे तिचं नाव घेणं महत्वाचं आहे. नंतर 2000 साली आपण काय केलं, प्रधानमंत्री ग्राम उदय योजना आणली. आता हिच्यावर राज्यसेवेला बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे, त्यामुळे इकडे प्रिलिम्सला पण येऊ शकतो.
प्रधानमंत्री ग्राम उदय योजना आली 2000 साली. तिच्यामध्ये 6 घटक वर फोकस करायचा होता ग्रामीण भागातले. पहिला घटक होता प्राथमिक शिक्षण. गावात शिक्षण पोहोचलं पाहिजे प्राथमिक. आता आयोग काय करतं, प्राथमिकच्या ऐवजी माध्यमिक करून टाकतं. माध्यमिक शिक्षण नाही, प्राथमिक शिक्षण पोहोचवायचं होतं आपल्याला. प्राथमिक आरोग्य पोहोचवायचं होतं, हेल्थ केअर सेंटर. निवारा प्रत्येकाला घर पोहोचवायचं होतं. पेयजल आणि पोषण म्हणजे पाणी आणि पोषण म्हणजे आरोग्य पोहोचवायचं होतं. खरं आहे ते. 5च घटक झाले. 6वा घटक हा पुढच्या वर्षी ऍड झाला होता नंतरून. 6वा घटक नंतर ऍड झाला ग्रामीण विद्युतीकरण. गावापर्यंत वीज पोहोचायची होती आपल्याला. असे 6 घटक यामध्ये होते. 6वा घटक नंतर ऍड झाला तो म्हणजे इलेक्ट्रिसिटी. आता हे 6 घटक पाठ करायला लागतील आपल्याला. कोणते कोणते बघा. तुम्ही असं पाठ करा, हर ह्यू. ह्यूला तुम्ही हर म्हणा. हर हर फक्त शेवटचा हर काढून डब्ल्यू टाकायचा आहे. हर ह्यू कसं बघा. एच म्हणजे हेल्थ केअर. ई म्हणजे एज्युकेशन. आर आर म्हणजे काय आहे, अरे यार इथे चुकलं माझं. ठीक आहे, शिक्षण आरोग्य. ठीक आहे, काय सांगितलं मी, हेल्थ, एज्युकेशन, हाऊसिंग, इलेक्ट्रिसिटी, वॉटर आणि हा पोषण. याला आपण रुरल हेल्थ केअरच म्हणूया. रुरल हेल्थ केअरच म्हणूया किंवा याला आपण निवारासाठी आपण काय म्हणू शकतो, हाऊसिंग. एक मिनिट थांबा. काय झालं माहिती का, मी जेव्हा ट्रिक तयार करत होतो मी प्रत्येक ठिकाणी आधी असं लिहून ठेवलं होतं की रुरल हेल्थ केअर, रुरल एज्युकेशन. असं मी आर आर करत होतो ना, त्यामुळे तो आर माझ्या कट करायचा राहून गेला. पण काही अडचण नाही, मी एका मिनिटात तुम्हाला नवीन ट्रिक तयार करून बघतो. एच म्हणजे पहिले काय, हाऊसिंग. बरोबर. हा एच म्हणजे काय सांगितलं मी, हेल्थ केअर. डब्ल्यू म्हणजे काय, वॉटर. ई म्हणजे एज्युकेशन. ई म्हणजे समजा इलेक्ट्रिसिटी. आता उरलं कोण बघा, शिक्षण झालं, आरोग्य झाला, निवारा राहिला फक्त. बरोबर ना. निवाराला आपण काय म्हणू शकतो, घर म्हणू शकतो. नाही, हाऊसिंग झालं, पेयजल वॉटर झालं, पोषण न्यूट्रिशन म्हणूया आपण त्याला, न्यूट्रिशन म्हणूया यन. ठीक आहे, तुम्ही असं लक्षात राहू द्या. हेन ही, बस सोपं एकदम ते. असं लक्षात ठेवा तुम्ही. वेन ही, वेन ही असं तुम्ही लक्षात राहू द्या. वेन ही असं तुम्ही लक्षात राहू द्या. वॉटर, हाऊसिंग, इलेक्ट्रिसिटी, न्यूट्रिशन. इलेक्ट्रिसिटी नंतर ठेवा, एज्युकेशन घ्या. एज्युकेशन, न्यूट्रिशन हा काय सांगितलं मी तुम्हाला, हाऊसिंग. आणि ई ई म्हणजे इलेक्ट्रिसिटी हा नंतर ऍड झालाय. तुम्ही असं लक्षात राहू द्या ट्रिक. वेन ही, वेन ही. परत एकदा सांगतो मी. वॉटर, हेल्थ, एज्युकेशन, न्यूट्रिशन, हाऊसिंग आणि इलेक्ट्रिसिटी हा ई नंतर ऍड झालेला आहे. वेन ही असं तुम्ही लक्षात राहू द्या. वेन ही, काय नाही एखादी चुकून जाते. वेन ही असं तुम्ही लक्षात राहू द्या इथे. हा, पुढे बघू आपण. त्याच्यानंतर आली भारत निर्माण योजना. आता ही योजना महत्वाची आहे 2005 मध्ये. भारत निर्माण योजना कोणासाठी आली होती, गावासाठी आली होती. हे लक्षात राहू द्या पहिले. भारत निर्माण योजना गावासाठी आली होती. याच्यामध्ये पण 6 घटक होते, पण ते वरच्या घटकापेक्षा वेगळे होते. वरच्या घटकापेक्षा वेगळे होते, त्यामुळे याला पाठ करणं गरजेचं आहे. बघू आपण. गृह, घर दोन्ही ठिकाणी. पाणी पुरवठा, आता इथे पेयजल म्हटलं, इथे पाणी पुरवठा म्हटलंय, दोन्ही एकच आहेत. विद्युतीकरण, वरती पण विद्युतीकरण, खाली पण विद्युतीकरण आहे. म्हणजे या 3 गोष्टी तर आहेत 100%. पुढे बघा. दूरसंचार, वरती काही नव्हतं, म्हणजे कम्युनिकेशन, दूरसंचार हे नंतर आलं. त्यानंतर ग्रामीण रस्ते हे नंतर आलं. सिंचन, इरिगेशन हे नंतर आलं. 3 गोष्टी वेगळ्या आहेत वरच्यापेक्षा. कोणत्या कोणत्या, दूरसंचार, ग्रामीण रस्ते आणि सिंचन. बघू आपण. पहिलं तर हा डब्ल्यू म्हणजे वॉटर, एच म्हणजे हाऊसिंग, आय म्हणजे इरिगेशन, ई ई म्हणजे इलेक्ट्रिसिटी, आर म्हणजे रोड. उरला कोण, टी टी म्हणजे टेलिकम्युनिकेशन. टी म्हणजे टेलिकम्युनिकेशन. व्हायटर, भारत निर्माण मधला शब्द कोणता लक्षात ठेवायचा, व्हायटर. भारत निर्माणसाठी व्हायटर काय काय, वॉटर, हाऊस, इरिगेशन, टेलिकम्युनिकेशन. ई म्हणजे कोण, ई म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि आर आर म्हणजे रोड. आर म्हणजे रोड. याच्यामध्ये एज्युकेशन नाहीये, याच्यामध्ये हेल्थ केअर नाहीये, लक्षात राहू द्या. याच्यामध्ये एज्युकेशन नाहीये, याच्यामध्ये हेल्थ केअर नाहीये, लक्षात राहू द्या. आणि याच्यामध्ये पोषण नाही, या 3 गोष्टी नाही याच्यामध्ये, एवढं लक्षात राहू द्या. बस. भारत निर्माणमध्ये 6 घटक वेगळे दिसत आहेत आणि वरच्यातले 6 घटक वेगळे दिसत आहेत. 3 कॉमन आहेत, 3 वेगळे आहेत. त्यामुळे याच्यावर कन्फ्युज होऊ शकतो आपण, ते लक्षात राहू द्या. पुढे 2014 ला 11 ऑक्टोबरला माझ्याने काय बोललं गेलं होतं की श्यामाप्रसाद मुखर्जी यांची ती बर्थ डेट होती. नाही, जयप्रकाश नारायण यांची ती बर्थ डेट आहे 11 ऑक्टोबर. त्या दिवशी आलंय योजना संसद आदर्श ग्राम योजना. संसद आदर्श ग्राम योजना. आता बघा काय समजू मी, संसद शब्द येतो बघा, तो शब्द संसद नाहीये, तो शब्द आहे संसद.
आता सांसद शब्द हिंदी आहे, हा शब्द हिंदी आहे. संसद म्हणजे तुम्हाला माहिती आहे लोकसभा, राज्यसभा, संसद. संसद म्हणजे खासदार. याच्यामध्ये जाणारे लोक कोण? खासदार. खासदारांसाठी ही स्कीम आहे हा. बघू आपण. संसद आदर्श ग्राम योजना खासदारांची स्कीम आहे. कधी आली? 11 ऑक्टोबर 2014. 11 ऑक्टोबर 2014 ला ही योजना आली आहे. 11 ऑक्टोबर का बरं निवडला आपण? कारण ती जयप्रकाश नारायण यांची जयंती आहे. जयप्रकाश नारायण कोण आहे? ज्यांच्यामुळे 1975 ला आणीबाणी लावावी लागली होती इंदिरा गांधींना. कारण त्यांनी एवढं मोठं आंदोलन करून टाकलं होतं इंदिरा गांधी विरुद्ध. ते इंदिरा गांधींना आणीबाणी ज्या माणसामुळे लावावी लागली ते होते जयप्रकाश नारायण. म्हणजे चुकीची होती ती आणीबाणी, पण जयप्रकाश नारायण एवढे मोठे व्यक्ती होते. त्यांच्या नावाने सुरू झाली योजना. बघा, योजनेचा बेस काय आहे? महात्मा गांधींचं जे स्वप्न होतं ना, सुराज, याचा अर्थ असा होता की खेडी स्वयंपूर्ण झाल्या पाहिजे. म्हणून गांधीजी म्हणायचे खेड्यांकडे चला. तर यांचं स्वप्न होतं स्वयंपूर्ण खेडी. याच्यावर बेस आपल्याला खेडे आता आपल्याला स्वयंपूर्ण करायचे, याच्यावर बेस ही योजना होती. म्हणून तिचं नाव काय? संसद आदर्श ग्राम योजना. आपल्याला गावाला आदर्श बनवायचंय. बघू आपण. हिचं दुसरं नाव काय? सांझी योजना. हिचं दुसरं नाव काय? सांझी योजना. सांझीचा अर्थ हिंदी भाषेतला शब्द आहे तो, त्याचा अर्थ असा एक दत्तक घेण्यासारखा असेल त्याचा अर्थ, मला एक्झॅक्ट माहित नाही. पण सांझी योजना त्याचा काही लॉंग फॉर्म नाही, त्याचा अर्थ हा जे हिंदी शब्द येतो. हिचं दुसरं नाव काय? सांझी योजना. आता कोणासाठी योजना? खासदारांसाठी. खासदार कुठे असतात? लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांना गावं दत्तक घ्यायची होती आणि त्या गावांचा विकास करायचा होता. आणि गोष्ट अशी होती की सरकारने एवढी भारी योजना आणली आणि खासदारांना वेगळे पैसे दिले नाही. खासदारांना वेगळे पैसे भेटणार नव्हते. तर ज्या योजना सरकारने लॉन्च केलाय त्या योजना त्या खेड्यांपर्यंत पोहोचवायच्या होत्या. अशी ती योजना होती. त्यामुळे ही योजना फेल गेली, कारण वेगळा पैसा भेटला नाही. बरोबर. ज्या योजना सरकारने चालू केल्या त्या खेड्यांपर्यंत पोहोचवायचा हे काम होतं खासदाराचं. त्यामुळे फेल गेली, कारण वेगळा पैसा दिला नाही. 2016 पर्यंत फक्त एका खासदाराला एकच खेड दत्तक घ्यायचं होतं. नंतर त्यामध्ये 2 खेडे वाढून दिले. 2019 ला काय केलं? 3 खेडे विकत घ्यायला लावले. दत्तक घ्यायला लावली. नंतर 2024 ला अजून 5 खेडे वाढून दिले. आताची परिस्थिती अशी, एका खासदाराला 5 खेड्यांना दत्तक घ्यावं लागतं. थोडक्यात 5 खेड्यांपर्यंत तो विकास पोहोचवावा लागतो. एका खासदाराला 5 खेड्यांपर्यंत. किती खेडे झाले मग? आपल्याकडे बघा 545 इकडे खासदार आहेत आणि इकडे 245 खासदार आहेत. इकडे किती आहेत? 245 खासदार आहेत. 5 आणि 5 10, हा चला 1, 4 आणि 4 8 आणि 1 9 आणि हा 1 7, 790. तुम्ही 800 धरून चला. 800 म्हणजे जवळपास 8 8 36, 8 8 8 64 सॉरी 6400 खेड्यांपर्यंत पोहोचायचं आपल्याला. असं तुम्ही समजा 6500 खेड्यांपर्यंत जवळपास आपल्याला विकास पोहोचायचा किंवा 6000 खेड्यांपर्यंत आपल्याला विकास पोहोचवायचा आहे. असं तुम्ही लक्षात राहू द्या. 8 8 64 बरोबर ना? 6000 खेड्यांपर्यंत आपल्याला तो विकास पोहोचवायचा आहे, जो की पोहोचत नाही. पुढे एक खेड जर तुम्ही साधारण भागात असतात तर 3 ते 5000 लोकसंख्येच्या खेड्यापर्यंत तुम्हाला दत्तक घ्यायचंय. आणि जर दुर्मिळ भागात असेल तर मग 1 ते 3000 लोकसंख्येचं खेड तुम्हाला विकत घ्यायचंय, दत्तक घ्यायचंय. सॉरी. कोणाची योजना आहे? ग्रामीण विकास मंत्रालयाची ती योजना आहे. आणि त्या खासदारावर बंधन आहे की स्वतःचं किंवा सासरवाडीचं गाव तुम्हाला घेता येणार नाही. स्वतःचं किंवा सासरवाडीचं गाव तुम्हाला घेता येणार नाही. बरोबर. एक फक्त मला चेक करून घेऊ द्या. बघा, एक गोष्ट मला सांगायची राहिली फक्त. गोष्ट अशी होती की जरी इथे 64,400 खेडे येत आहे ना, पण या क्रायटेरियामध्ये तेवढे खेडे बसत नाही. मग ते काहीतरी 3 ते 4000 खेड्यांचा आपल्याला विकास करायचा होता. जवळपास 3500 खेड्यांचा आपल्याला विकास करायचा होता. लक्षात राहू द्या. जरी मी हिशोब किती केला आपण? 800 खासदार आहे आपल्याकडे जवळपास 790. त्यांना तुम्ही 8 ने गुणून टाकलं तर ते 6000च्या जवळपास खेडे होता. पण तेवढे खेडे नाही आपल्याकडे या क्रायटेरियामध्ये बसणारे. मग 3500 जवळपास खेड्यांचा आपल्याला विकास करायचा होता. लक्षात राहू द्या. मग आता तुम्हाला काय सांगतो मी, काय काय लक्षात ठेवायचं बघा. योजना कधी आली याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलाय. 11 ऑक्टोबर 2014 ला जयप्रकाश नारायण यांची जयंती होती. योजना काय आहे की एका खासदाराला 8 खेड्यांचा विकास करायचा आहे. त्याला वेगळा पैसा भेटेल का? नाही. तो काय करेल? ज्या योजना सरकारने लॉन्च केल्या आहे त्या योजना त्या लोकांपर्यंत पोहोचवेल की तुमच्या गावासाठी ही योजना आली आहे, तुम्ही असा फायदा उचलू शकता. बरोबर. अशी ती योजना आहे. योजनेमध्ये विशेष काही सांगण्यासारखं नाही आहे. फक्त एवढं आहे की स्वतःचं गाव घेऊ नका भाऊ तुम्ही खासदार आहे म्हणून, आणि सासरवाडीचं गाव घेऊ नका. बरोबर. एवढंच फक्त सरकारने काय केलंय? बंधन टाकलेलं आहे. पुढचं योजना आहे प्युरा नावाची योजना. 2005 मध्ये ती आली होती. प्युरा याचा अर्थ काय? प्रोव्हाइडिंग अर्बन फॅसिलिटीज टू रुरल एरिया. म्हणजे अब्दुल कलाम यांच्या पुस्तकातून ते इन्स्पिरेशन घेत होतो आपण. त्यांचं पुस्तकाचं नाव होतं टार्गेट 3 बिलियन. या पुस्तकात याची माहिती होती या मॉडेलची. या मॉडेलला आपण नव गांधीवाद असं सुद्धा म्हणतो. ग्रामीण विकास मंत्रालयाने ही योजना लॉन्च केली
ज्यामध्ये आपल्याला ग्रामीण भागामध्ये शहराच्या फॅसिलिटी पोहोचवायच्या होत्या. मदत कोणी केली? एशियन डेव्हलपमेंट बँकने आपल्याला पैशांची मदत केली. 5 प्रकारच्या जोडण्या एका गावाला करायच्या होत्या आपल्याला. म्हणजे गावांचा क्लस्टर करायचा होता. थोडक्यात योजना काय होती माहिती का? गावांचा समूह करायचा आणि शहरासारखं क्लस्टर तयार करायचं. म्हणजे तुम्ही आज मुंबई बघितलं, तर मुंबई जेव्हा तुम्ही कामाला जाता ना, तर मुंबई ठाण्यापर्यंत चालली गेली आहे. इकडे रायगडपर्यंत चालली गेली होती, पनवेलपर्यंत. मुंबई एकत्र वाटते कारण ते शहर आहे आणि शहर जोडलं गेलेलं आहे. असं आपल्याला गावांना जोडायचंय, क्लस्टर तयार करायचंय. किती प्रकारचं कनेक्टिव्हिटी द्यायची आपल्या सरकार याला गावाला? 5 प्रकारची कनेक्टिव्हिटी द्यायची आहे, ज्याच्यावर एस-टी-एम-एसला बऱ्याचदा आयोगाने प्रश्न विचारलाय. कोणत्या 5 प्रकारच्या कनेक्टिव्हिटी द्यायच्या आपल्याला गावाच्या क्लस्टरला? बघू आपण. एक तर फिजिकल कनेक्टिव्हिटी द्यायची, रोड वगैरे द्यायचे लोकांना गावं जोडण्यासाठी. इकॉनॉमिक कनेक्टिव्हिटी द्यायची. इकॉनॉमिक कनेक्टिव्हिटी म्हणजे काय? त्या 10 गावांचा किंवा 5 गावांचा बाजार एका ठिकाणी भरला पाहिजे, म्हणजे अर्थव्यवस्था एका ठिकाणी येईल. नॉलेजची कनेक्टिव्हिटी द्यायची. जर समजा शाळा किंवा एक छोटंसं कॉलेज वगैरे एका ठिकाणी उभारता आलं तर बरं होईल सर्वांसाठी. डिजिटल कनेक्टिव्हिटी द्यायची, इंटरनेटने जोडायचे आणि स्पिरिच्युअल कनेक्टिव्हिटी द्यायची, आध्यात्मिक जोडणी द्यायची त्या गावांना. अशा प्रकारच्या 5 प्रकारच्या जोडण्या त्याच्यामध्ये आहेत. फिजिकल, इकॉनॉमिक, नॉलेज, डिजिटल आणि स्पिरिच्युअल 5 प्रकारच्या जोडण्यांनी गाव जोडायचं आहे आपल्याला क्लस्टरमध्ये, लक्षात राहू द्या. ही पण एक महत्त्वाची योजना होती. आता आलो आपण 2016 मध्ये मोदीजींच्या राज्यामध्ये. 21 फेब्रुवारीला आपण श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन आणलं. ग्रामीण विकास मंत्रालयाने लॉन्च केलं. रुर्बन म्हणायचा अर्थ काय? रुरल आणि अर्बन, म्हणजे ग्रामीण आणि शहरी दोघांना फायदा होईल असं हे मिशन होतं. याच्यामध्ये पण तेच करायचं होतं. रुरल ग्रोथ क्लस्टर आपल्याला करायचे होते. गावांचे क्लस्टर आपल्याला उभे करायचे, म्हणजे गावांना आपल्याला एकत्र करायचंय, त्यांचा क्लस्टर फॉर्म करायचंय आणि यांना नाव दिलं गेलंय स्मार्ट खेडी. तसं शहरांसाठी आपल्या सरकारने स्मार्ट सिटी हे मिशन आणलंय ना, स्मार्ट सिटी मिशन. तसंच स्मार्ट खेडी, स्मार्ट खेडी हे या गावांच्या क्लस्टरला म्हटलं जाणार. क्लस्टर म्हणजे काय? गावांचा समूह. याच्यामध्ये 14 वेगवेगळे घटक आहे, काही पाठ करायची गरज नाही. 14 घटकमध्ये कसं आहे? पाणी पुरवठा, जलनिस्सारण, पेयजल, लाईट, शौचालय, अशाच गोष्टी आहेत 14, ज्या की आपण पेपरमध्ये आल्या तर वरीलपैकी सर्व करतो. वाचायचं तर पुस्तकात वाचून घ्या, पण त्या अशा गोष्टी की तुम्हाला समजून जातील अशाच गोष्टी आपल्याला जोडायच्या गावाला. हे होतं श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन. फक्त ही तारीख लक्षात ठेवा, बाकी तर आपण अंदाजे करूनच घेऊ. 2017 मध्ये 9 ऑगस्टला 9, 8, 17 9 आणि 8 ची बेरीज 17 होती. 9 ऑगस्ट 2017ला मिशन अंत्योदय लॉन्च झालं. मिशन अंत्योदय लॉन्च झालं. काय ते बघा, आपल्याला 2022 पर्यंत दारिद्र्यमुक्त भारत करायचं आहे. आणि काय करायचं त्यासाठी? गावांचा समूह केला ना आपण आधी, आता ग्रामपंचायतचा समूह करायचा आहे. 10 ग्रामपंचायत मिळून एक समूह तयार करायचा आपल्याला. अशा ग्रामपंचायतींचा समूह करायचा आहे मिशन अंत्योदयमध्ये. 1 कोटी कुटुंब आपल्याला बीपीएलच्या बाहेर काढायचे पुढच्या 1000 दिवसामध्ये. बरोबर? जसं तिकडे होतं बघा, दीनदयाल उपाध्याय योजनेमध्ये, की 1000 दिवसामध्ये आपल्याला काय म्हणता, सर्व घरांना लाईट जोडायची होती. बरोबर आहे का? तसं हिवरे बाजार सारखी आदर्श गावं तयार करायची. हिवरे बाजार असं म्हटलं होतं, की ते कोट्याधीशांचं गाव, तिथे प्रत्येकजण प्रत्येक घर कोट्याधीश असं म्हटलं जातं. असे आदर्श गाव आपल्याला तयार करायचे आहेत. विकासाचे आयाम फक्त पैसाच कमवायचा नाही, तर कशा प्रकारे गावाचा विकास झाला पाहिजे, पर्यावरणाचा विकास झाला पाहिजे, मानवाचा विकास झाला पाहिजे, सामाजिक विकास झाला पाहिजे आणि आर्थिक विकास झालाच पाहिजे. 4 प्रकारचा विकास आपल्याला करायचा आहे या मिशनच्या अंतर्गत. पुढे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान कधी आलं? ते 24 एप्रिल 2018ला. 24 एप्रिल का बरं? कारण तो पंचायत राज दिन आहे, आपल्याला माहिती आहे. 73वी घटना दुरुस्ती त्या दिवशी लागू झाली होती 24 एप्रिलला 1993 मध्ये. आता लक्षात राहू द्या, ही महत्वाची काय म्हणता योजना आहे. मला असं वाटतं की याच्यावर प्रश्न विचारू शकतो. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान काय आहे? पंचायत राज मंत्रालयामार्फत राबवली जाते. 4 वर्षाचं आपलं टार्गेट असं आहे की पुढच्या 4 वर्षात आपल्याला काय करायचं आहे? पंचायत राजला आपल्याला बळकट करायचं आहे, म्हणजे ग्रामपंचायतीने आपल्याला बळकट करायचं आहे. ध्येय काय? हे आपले शाश्वत डेव्हलपमेंटचे गोल आहेत 2030 पर्यंतचे, ते आपल्याला गाठायचे आपल्या देशाला. त्यासाठी ग्रामपंचायत बळकट करायचे आहेत. यांच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? पंचायत राज दिनाला ते अभियान लॉन्च झालंय. पंचायत राज मंत्रालयाने ते अभियान लॉन्च केलंय. आपल्याला ग्रामपंचायती बळकट करायच्या आहेत. ग्रामपंचायतला आपल्याला टेक्निकली मजबूत करायचं आहे. तिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणायची आहे आणि तिथे सर्व गोष्टी डिजिटल करण्याचं आपल्याला काम चालू आहे. अशा प्रकारची योजना आहे. इतक्या प्रकारे आपण गावाला काय करतोय? विकास करतोय. आणि या ग्रामीण विकासाच्या योजना आहेत. कोणत्या योजना महत्त्वाच्या आहेत? मला असं वाटतं 3च्या 3 लेटेस्ट वाल्या योजना तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये भारत निर्माण आणि ग्रामोदय यांच्यातले 6 घटक तुम्ही ट्रिक करून पाठ करून घ्या. हिच्यावर आयोगाने प्रश्न विचारलाय आणि ही पण महत्त्वाची. थोडक्यात ह्या दोन्ही स्लाईड महत्त्वाच्या आहेत. काही नाही, 1-2 वेळेस वाचा तुम्ही, काही विसरणार नाही तुम्ही. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे आलोय. ग्रामीण विकास आपण बघितला. आता आपल्याला शहरी विकास बघायचा आहे.
शहरी विकासाच्या 3च योजना आहेत. पहिली योजना जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान 3 डिसेंबर 2005 ला आलं ते. मी तुम्हाला सांगितलं 2005 मध्ये गावासाठी कोणती, भारत निर्माण, आणि शहरासाठी कोणती, जवाहरलाल नेहरू. दुसरी योजना बघायची अमृत योजना. हिच्यावर आयोगाने प्रश्न विचारला आहे. ही काय, अमृत असं नाही तिचं, अमृत. अमृतचा अर्थ काय, अटल मिशन फॉर रिज्युनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन. नाव पण लक्षात राहू द्या. ट्रान्सफॉर्मेशन कधी आली ती, 25 जून 2015 ला आली. आणि त्याच दिवशी एक दुसरी योजना आली आहे, स्मार्ट सिटी मिशन. या 3 योजना आपल्या शहरांच्या संबंधीच्या बघायच्या आहेत. बघू आपण आता यांच्यामध्ये आयोगाने प्रश्न कसे विचारले माहिती का, कोणती योजना कोणासाठी फोकस आहे ते जास्त महत्वाचं आहे. आता बघू आपण. पहिली योजना आहे जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान. कधी आली, डिसेंबर 5 मध्ये. ही फक्त 65 शहरांसाठी, हे पाठ करा, संपूर्ण देशातले सर्व शहरांसाठी नाही, फक्त 65 शहरांसाठी. काय काम हिचं, शहरी भागात पायाभूत सुविधा आणि इतर गोष्टी देणं, रस्ता, सांडपाणी, शौचालय हे तिथे द्यायचे आहेत. नंतर अटल मिशन आलं, त्याला आपण अमृत योजना म्हणू. कधी आली, 25 जून 2015 ला. कोणासाठी आली, फक्त 500 शहरांसाठी, भारतातल्या सर्व शहरांसाठी नाही. आयोगाने याला चुकवलं होतं, फक्त 500 शहरांसाठी आहे. कोणते 500 शहर, ज्यांची लोकसंख्या 1 लाख पेक्षा जास्ती आहे, किंवा ते टियर 2 किंवा टियर 3 चे शहर आहेत. टियर 2 आणि टियर 3 चे जे शहर आहेत, असे 1 लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले शहर निवडले आहेत. 500 शहर आहेत फक्त, संपूर्ण भारतातले, देशातले सर्व शहर नाहीत. काय, ही विकेंद्रित स्तरावर चालणारी योजना आहे. शहरी मूलभूत सुविधा आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्या उद्देशाने योजना चालू केली. 8 घटक याच्यामध्ये. पाणी पुरवठा करायचंय, सांडपाण्याची सुविधा करायची, मल व्यवस्थापन करायचंय, पाणी निचरा करायचंय, शहरी वाहतूक चांगली करायची, हरित उद्याने टाकायचे, सुधारणा व्यवस्थापन आणि सहाय्य करायचंय, आणि क्षमता बांधणी करायचंय. शहराचा पूर्ण विकास करून शहराची अर्थव्यवस्था वाढवायची. अशा प्रकारचे 8 घटके. पाठ करायची गरज नाही, आपल्याला माहिती आहे शहराला कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, त्याच 8 गोष्टी ती दिलेल्या आहेत. मग या मिशन मध्ये पण फक्त काय विचारलं आयोगाने, किती शहरांसाठी आहे, एकदा आयोगाने चुकून टाकलं होतं. आणि तिची तारीख महत्वाची, कोणत्या तारखेला ती आलेली आहे. त्याच तारखेला एक अजून मिशन आलंय, स्मार्ट सिटी मिशन. आपल्या भारतातल्या 100 शहरांना स्मार्ट बनवायचे. 100 शहरांना स्मार्ट बनवायचे. ऍक्च्युअल मध्ये ते 98 शहर आहेत. मग 100 शहराचं टार्गेट होतं, पण 98 शहर आले ते. आता हे 100 शहर निवडायचे कसे, हा पहिला प्रश्न आहे. तसे सरकारने कॉम्पिटिशन घेतलं होतं आणि त्यामध्ये 100 शहर निवडले होते. 98 शहर आहेत त्याच्यामध्ये. आता बघा, पहिलं शहर होतं पुदुच्चेरी, 100रावं होतं शिलाँग. 100रावं होतं शिलाँग, पण 2 शहर त्यातून मागे होऊन गेलेले आहेत. पहिलं शहर कोणतं आहे, पुदुच्चेरी. 100रावं शहर आहे शिलाँग. अशा 100 शहरांना स्मार्ट सिटी करायचे आपल्याला. महाराष्ट्रातले 8 शहर त्याच्यामध्ये, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर बाहेर निघून गेले. 8 शहर कोणते महाराष्ट्रातले बघा, ठाणे, कल्याण, डोंबिवली. मी असं लिहून आणले त्याला, कोकणाकडून इकडे लिहून आणले मी विदर्भाकडे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर. हे 8 शहर आहेत स्मार्ट सिटी मिशन मध्ये. विचार आयोगाने आधी पण प्रश्न विचारलाय, त्याच्यामुळे आयोग याच्यामध्ये डीप वर प्रश्न विचारू शकतो. त्यामुळे नाव व्यवस्थित पाठ करून घ्या. 4 स्ट्रॅटेजिक घटक आहेत, त्याच्यावर आपला शहराचा विकास करायचा आहे. आयोगाने प्रश्न इतका अवघड विचारला होता. प्रश्न असा होता, आयोगाने काय विचारलं माहिती का, शहर सुधारणा, शहर नूतनीकरण आणि शहर विस्तार हे 3 घटक कोणत्या योजनेचे म्हणे. आणि या 3 योजना ऑप्शन मध्ये होत्या आणि सर्व योजना शहरासाठी आहेत. मग अशा वेळेस आपण फसून जातो. त्यामुळे हा डीप प्रश्न विचारला, त्यामुळे योजना व्यवस्थित वाचली पाहिजे आपण. 4 घटके. पहिले शहर सुधरवायचे, म्हणजे इम्प्रुव्हमेंट करायचे आणि रेट्रोफिटिंग करायचे. रेट्रोफिटिंग म्हणजे काय, झोपडपट्ट्यांचा परत विकास करायचा आपल्याला. शहर नूतनीकरण करायचंय, म्हणजे रिन्युअल आणि रिडेव्हलपमेंट करायचंय. शहर विस्तार करायचा आहे, म्हणजे एक्सटेन्शन करायचंय. ग्रीनफील्ड डेव्हलपमेंट करायचंय, म्हणजे शहराचा विस्तार असा उभा करायचा नाही, तर आडवा विस्तार करायचा. बरोबर, अशा प्रकारचा विस्तार करायचा आहे. आणि संपूर्ण शहर विकास करायचा आहे. पॅन सिटी इनिशिएटिव्ह घ्यायचा आहे, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, स्मार्ट रोड तयार करायचे, नंतर स्मार्ट सनरूफ तयार करायचे, चांगले गार्डन तयार करायचे. अशा प्रकारे संपूर्ण शहराचा आपल्याला काय करायचा आहे, विकास करायचा आहे. 4 कॉम्पोनंट आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे स्मार्ट सिटी मिशनचे. शहर सुधारणा, शहर नूतनीकरण, शहर विस्तार आणि संपूर्ण शहर विकास. सोपे आहेत ते, पण आयोगाने उलटा प्रश्न विचारला होता की हे कॉम्पोनंट कोणत्या योजनेचे, तर हे आहेत स्मार्ट सिटी मिशनचे. बरोबर, मग ही योजना व्यवस्थित वाचा, जितकं जास्त माहिती करता येईल तेवढी वाचा, कारण तिच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्यावर आयोगाचं लक्ष आहे. म्हणजे हा होता शहरी विकासाच्या योजना. आता आपल्याला शेवटचा पॉईंट बघायचा आहे,
तो म्हणजे बृहत योजना. बृहत योजना म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये पाण्याच्या पण गोष्टी आहेत, ज्यांच्यामध्ये विजेच्या पण गोष्टी आहेत, ज्यांच्यामध्ये इंधनाच्या पण गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये स्वच्छतेच्या पण गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये घर पण बांधून द्यायचं आहे, सर्वच गोष्टी त्यामध्ये मिक्स आहेत. अशा योजना आपण बृहत योजना म्हणतो. असा पहिला कार्यक्रम आणला होता इंदिरा गांधींनी 26 जून 1975ला. का बरं? कारण 25 जूनला त्यांनी आणीबाणी लावली होती. 25 जूनला त्यांनी एक गिफ्ट दिलं, मग दुसऱ्या गिफ्टसाठी त्यांनी दुसरी तारीख निवडली. 25 जूनला भारतामध्ये आणीबाणी लागली आणि ती योजना बंद गेली, पंचवार्षिक योजना. त्याच्या बदल्यात त्यांनी 26 जूनला काय आणला मग 20 पॉईंट प्रोग्राम आला, त्याला आपण 20 कलमी कार्यक्रम म्हणतो. तो 75 मध्ये आला, नंतर 82 मध्ये रिन्यू झाला, परत 87 मध्ये रिन्यू झाला, परत 2007 मध्ये रिन्यू झाला. ही 20 पॉईंट तुम्ही पुस्तकात वाचून घ्या. त्याच्यावर आजपर्यंत आयोगाने प्रश्न विचारला नाहीये. ही तारीख महत्वाची कारण ती फेमस तारीख आहे. पण आजपर्यंत काय आयोगाने विचारला नाही. पुस्तकात फक्त 20 पॉईंट वाचून घ्या. ते टेस्ट पॉईंट आहेत. पाणी पुरवायचे, लाईट पुरवायची, घर पुरवायची, असे ते 20 पॉईंट वाचून घ्या. पण त्याच्यावर काही प्रश्न येणार नाही आयोगाचा. तारीख महत्वाची आहे 26 जून 1975. आपल्याला दुसरी योजना बघायची कारण ती फेमस योजना आहे. तिचं नाव काय? MP लॅड्स. MP लॅड्स नावाची योजना आपल्याला बघायची, महत्वाची योजना ती. त्याचा अर्थ काय? मेंबर ऑफ पार्लमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम. मेंबर ऑफ पार्लमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम म्हणजे स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम. स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम. कधी आला तो? 23 डिसेंबर 1993. 23 डिसेंबर बघा, 23 मधून 11 वजा केले, 23 डिसेंबर 1993. 12 बघा, 12 2 24 होणार, त्यातून 1 वजा करा. 23 डिसेंबर 1993. मी एवढं का बरं सांगतोय? कारण ती महत्वाची योजना आहे. मग ही योजना आपल्याला शिकायची आहे. MP लॅड्स 23 डिसेंबर 1993. तारीख पाठ करून घ्या. बघा, हिची सुरुवात कोणी केली? ग्रामीण विकास मंत्रालयाने केली. आता ती कोणाच्या अंडर आहे? ते आता सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाच्या अंतर्गत येते. काय होतं माहिती का? 1993ला सरकारने सांगितलं की प्रत्येक खासदाराला आम्ही प्रत्येक वर्षाला 5 लाख रुपये देऊ, तुम्ही तुमच्या क्षेत्राचा विकास करा, जिथून तुम्ही आले तिथून मतदारसंघाचा. आता ती रक्कम वाढून दिली. आता प्रत्येक खासदाराला 5 कोटी रुपये देतं सरकार दरवर्षी. 5 कोटी निधी देतं दरवर्षी. म्हणजे 5 वर्ष तो खासदार असतो, किती 25 कोटी रुपये त्याला भेटतात त्याच्या क्षेत्राचा विकास करायला. एकाच वेळेस 25 कोटी भेटत नाही, दरवर्षी 5-5 कोटी भेटतात. 100% केंद्र सरकार खर्च करतं, कारण ती खासदारांची योजना आहे. तिथे आमदारांचा काही संबंध नाही, मग केंद्र फक्त खर्च करतं. नॉन लॅप्सिबल फंड आहे. नॉन लॅप्सिबल फंड म्हणजे कसं माहिती का? समजा यावर्षी 5 कोटी रुपये भेटले खासदाराला, त्याने 3 कोटीचे कामं केले आणि 2 कोटी त्याचे राहून गेले. हे 2 कोटी त्याला पुढच्या वर्षी वापरता येतात. म्हणजे पुढच्या वर्षी तो 7 कोटी खर्च करू शकतो. 15% खर्च तुम्हाला SC कॅटेगरीवर खर्च करावा लागतो. 7.5% तुम्हाला ST कॅटेगरीवर खर्च करावा लागतो. जेवढं रिझर्वेशन आहे ना, तेवढाच खर्च करावा लागतो त्यांना. कोविडमुळे 2 वर्ष ही योजना बंद होती, 21 आणि 22 मध्ये. 22 नंतर ती चालून गेली. कोणत्या खासदाराला कुठे काम करता येतं बघा. जर तुम्ही लोकसभेचे खासदार आहे, तुम्ही ज्या मतदारसंघातून निवडून गेले त्या क्षेत्रातच तुम्हाला काम करावं लागतं, दाखवावं लागतं सरकारला. जर तुम्ही राज्यसभेचे खासदार आहे, तर तुम्हाला पूर्ण राज्यामध्ये कुठे काम करता येतं. आणि जर तुम्ही नाम निर्देशित खासदारी म्हणजे राष्ट्रपतींनी तुमची नेमणूक केली आहे, अशा तुम्ही पूर्ण भारतामध्ये कुठेही काम करू शकता, काही फरक पडत नाही. अशा प्रकारची ही योजना आहे, की सोपी योजना आहे पण महत्वाची योजना आहे. तिची तारीख पाठ करून घ्या. किती रुपये भेटतात ते पण पाठ करून घ्या. आणि जेवढ्या गोष्टी 2-4 त्या पाठ करून घ्या, कारण त्या महत्वाच्या आहेत. योजना महत्वाची आहे. मेन्सला बऱ्याचदा विचार प्रश्न आलाय, प्रिलिम्सला पण येऊ शकतो. ही योजना तुम्ही व्यवस्थित वाचली पाहिजे, तिची तारीख सुद्धा व्यवस्थित वाचली पाहिजे. बस, इथे आपलं योजनांचा पहिला व्हिडिओ संपला. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करूया? समावेशन, आरोग्य, शिक्षण आणि इतर गोष्टी बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. इथे आपलं योजनांचं पहिलं लेक्चर संपलं. धन्यवाद.